पाठीमागच्या तासामध्ये आपण जर बघितलं, रिव्हिजन बघायचं जर झालं, पाठीमागच्या तासामध्ये आपण सुरुवात केली होती अध्ययनाच्या उत्पत्तीपासून त्याचे प्रकार आणि त्याचं अॅनालिसिस बघत होतो. त्याच्यामध्ये मूळ ज्या आहेत त्या 3 वर्गीकरण केलेलं आहे अध्ययन उत्पत्तीचं. सहचार्यवादी उपपत्ती, ज्ञानात्मक उपपत्ती आणि आधुनिक उपपत्ती. याच्यामध्ये साहचर्यवादीमध्ये आपण प्रयत्न प्रमाद उपपत्ती थॉर्नडाईकची पाहिलेली आहे. ज्याला ट्रायल आणि एरर म्हणलेलं आहे. बरोबर? ह्याच्यामध्ये थॉर्नडाईकनं 3 नियम सांगितले. कोणकोणते सांगितले हो 3 नियम? थॉर्नडाईकनं त्याच्या या प्रयोगामध्ये कोणकोणते 3 नियम सांगितले? कोण सांगेल? तयारीचा, सरावाचा, परिणामाचा. व्हेरी नाईस. तयारीचा, सरावाचा आणि परिणामाचा. त्याच्यानंतर आपण साधक अभिसंधान उपपत्ती पाहिली स्किनरची. बरोबर का? मग याच्यामध्ये मला वाटतं आपण अर्ध्यात होतो आहे की नाही? इथूनच आपलं ते डिस्कनेक्ट झालं आणि त्याच्यानंतर आपलं तासिकाच झाली नाही. तर त्या गोष्टी आता क्लिअर करून पुढे जाऊया. आपण थर्मोडाईक पाहिलं. थर्मोडाईक कुठले आहेत? जेवढे वर्तनवादाचे किंवा सहचारीवादाच्या गटामध्ये येतात हे सगळे मानसशास्त्रज्ञ अमेरिकेचे आहेत. कुठले आहेत? अमेरिका. हे इयल थर्मोडाईक सुद्धा अमेरिकेचे होते, ज्यांनी वर्तनवादावर अभ्यास केला आणि ज्यांनी आपली उपपत्ती जी आहे ती प्रयत्न प्रमाद, ज्याला आपण ट्रायल आणि एरर म्हणतो, चुका आणि शिका, ही जी काही उपपत्ती आहे तिने मांडली. ही उपपत्ती मांडत असताना त्यांनी कोणत्या ग्रंथामध्ये प्रसिद्ध केली हो? मागं सांगितलं होतं बघा त्यांनी. ग्रंथामध्ये किंवा कुठल्या पुस्तकामध्ये त्यांनी ही उपपत्ती आपली प्रसिद्ध केली? मी सांगितलं होतं पाठीमागच्या तासामध्ये. सर, लिहून पण घ्या म्हणून सांगितलं. ॲनिमल इंटेलिजन्स. ॲनिमल इंटेलिजन्स. एकदम बरोबर, एकदम बरोबर. इयल थॉर्नडाईकनं 1898 मध्ये ही प्रयत्न प्रमाद उपपत्ती सर्वप्रथम त्यांनी त्याने स्वतःच लिहिलेल्या पुस्तकामध्ये, ज्याचं नाव आहे ॲनिमल इंटेलिजन्स, या पुस्तकामध्ये त्यांनी मांडली. ही जी उपपत्ती आहे, ज्याला आपण प्रयत्न व प्रमाद किंवा चुका आणि शिका असं म्हणतो, या उपपत्तीला इंग्लिशमध्ये ट्राय अँड एरर लर्निंग असं म्हणतात. ही ट्रायल अँड एरर लर्निंगची थेअरी आहे, की ज्याच्यातून चुका करतो आणि शिकतो. याच्यामध्ये 2 प्रमुख घटक सांगितले होते. एक सांगितला होता यस आणि दुसरा होता आर. यस म्हणजे काय सांगितलं मी? स्टिम्युलस सर. हा. आणि आर म्हणजे रिस्पॉन्स. रिस्पॉन्स. व्हेरी नाईस. आणि याच्यातूनच त्यांनी जे घटक म्हणले किंवा स्टिम्युलस आणि रिस्पॉन्स मध्ये जो सहसंबंध निर्माण होतो तो सगळ्यात महत्वाचा आहे आणि त्याच्यातूनच मनुष्य शिकतो, हेही त्यानं त्या उपपत्तीमध्ये सांगितलं. ही उपपत्ती सांगत असताना थॉर्नडाईकनं त्याची उपपत्ती 3 घटकावर अवलंबून आहे असं मी सांगितलं होतं बघा. ते 3 घटक माहित आहेत का तुम्हाला? मी सांगितलं होतं बघा. थॉर्नडाईकची उपपत्ती 3 घटकावर अवलंबून आहे. कोणकोणते 3 घटक? प्रेरणा, संशोधनात्मक हालचाल आणि योगायोगाने मिळालेले यश प्राप्तीमुळे दृढीकरण. ते मदत करणारे घटक होते मॅडम. ते थर्मोडाईकच्या प्रयोगावरून अध्ययन प्रक्रिया स्पष्टपणे स्पष्ट करण्यासाठी आपण मदत करणारे घटक पाहिले होते. थर्मोडाईकची उत्पत्ती 3 घटकावरती अवलंबून आहे. ती आपण आता जे बघितलं ते म्हणजे स्टिम्युलस, ज्याला आपण चेतक किंवा उद्दीपक म्हणतो. दुसरा आहे प्रतिसाद, ज्याला आपण रिस्पॉन्स म्हणतो. प्रतिसाद, सहसंबंध प्रतिसाद. तिसरा आहे ते म्हणजे चेतक आणि प्रतिसाद यांच्यामध्ये निर्माण होणारा सहसंबंध. तर ह्या 3 घटकावरती आपली ही जी काही उत्पत्ती आहे ती आधारलेली आहे, हे मी तुम्हाला सांगितलं. त्याच्यानंतर मी 3 नियम सांगितले. थर्मोडाईकनं 3 प्राथमिक नियम सांगितले होते. कोणकोणते? तयारीचा नियम, पुनरावृत्तीचा नियम, परिणामाचा नियम. सर बरोबर. तयारीच्या नियमाला मी अजून एक नाव सांगितलं होतं, आठवतं का बघा? सज्जतेचा नियम. जोराने बोला. तयारीच्या नियमाला सज्जतेचा नियम. सज्जतेचा नियम. बरोबर बरोबर, एकदम बरोबर. सज्जतेचा नियम. त्याच्यानंतर ना सरावाच्या नियमाला पण सांगितलं होतं.
आवृत्तीचा नियम करेक्ट. आणि परिणामाचा नियम तर ते तेच आहे. मी हे कशासाठी सांगितलं होतं तुम्हाला, की ऑप्शन मध्ये असं बदलून येऊ शकतं जेणेकरून आपण कन्फ्यूज व्हावं आणि आपला उद्देश काय आहे, आपण कन्फ्यूज होणारच नाही. त्यानंतर ना मी हे सांगितलं होतं, आता कोणीतरी सांगितलं बघा, की अध्ययन प्रक्रिया स्पष्ट करण्यासाठी मदत करणारे घटक होते, जे या थॉर्नडाईकनं सांगितलं होतं. आता मग सांगा बघू, मग ज्यांनी सांगितलं त्यांनी कोणकोणते होते? प्रेरणा, शोधनात्मक हालचाल, योगायोगाने मिळालेले यश, यश प्राप्तीमुळे दृढीकरण. करेक्ट. हे त्याने काय केले होते, अध्ययन प्रक्रिया स्पष्ट करण्यासाठी मदत करणारे घटक होते. त्यानंतर ना आपण प्राथमिक नियमाबरोबर काही उपनियम पाहिले, ज्याला आपण दुय्यम नियम पण म्हणतो. प्राथमिक नियमामध्ये परिणामाचा, सॉरी, तयारीचा, सरावाचा आणि परिणामाचा होता, बरोबर. त्याचबरोबर अजून एक 2 नियम सांगितले होते मी प्राथमिक नियमामध्ये, आठवतं का? थर्मोडायनचे नियम जे आहेत ना, याची वर्गीकरण किंवा विभागणी आपण 2 विभागात केली. एक आहे प्राथमिक नियम आणि दुसरा आहे उपनियम किंवा दुय्यम उपनियम. नियम. आठवतं का? हो सर. हा, सांगा भाऊ प्राथमिक नियम मग. तयारीचा नियम, सरावाचा नियम आणि परिणामाचा नियम. अजून होते सर, अजून 2 होते, एकूण 5 सांगितले होते प्राथमिक मध्ये. प्रतिक्रियेच्या वैविध्याचा नियम पहिला. प्रतिक्रियेच्या मांडणी, आणि रचना, मांडणी किंवा रचना. करेक्ट प्रतिक्रियांच्या करेक्ट. समानतेचा नियम, प्रतिक्रियाच्या संपर्कतेचा शक्ती, नियम आणि दुसरं होतं परिणामांच्या वैविध्यतेचा नियम. आहे सगळं तुमच्याकडे, पण मग सांगे का ना, बोला ना, पटपट पटपट बोला. त्याच्यानंतर उपनियम सांगा, चला उपनियम. उपनियम आहेत सर. प्रतिक्रियांच्या समानतेचा नियम, वैविध्यता, हा. घटकांची पूर्वशक्ती, रचना, सहचार्यात्मक स्थानांतरण. एकदम बरोबर, एकदम बरोबर. आता बघा, आपण जे उपनियम पाहिले, हर्षवर्धन, काय आडनाव बाबा? हर्षवर्धन कारभारी कारभारी. कारभारी हा, कारभारी. कारभारी सरांनी एकदम बरोबर उत्तरं सांगितलेली आहे, फक्त सिक्वेन्स मागे पुढे झाला. याच्यामध्ये उपनियम जे आपण आहेत ते बघितले, प्रतिक्रियांच्या वैविध्यतेचा नियम, मांडणी किंवा रचना, मग तिसरं पाहिलं प्रतिक्रियांच्या समानतेचा नियम, मग त्यातला चौथा घटकांची पूर्वशक्ती आणि शेवटचा 5वा सहचार्यात्मक स्थानांतरण. हा, असे आपण उप 5 प्रकार पाहिले आणि प्राथमिक 5 प्रकार पाहिले. पण महत्वाचे होते तयारी, परिणाम, तयारी, सराव आणि परिणाम, हे महत्वाचे 3 आहेत. हे सोडून जरी आले तर तुम्हाला त्याच्यावर उत्तर देता आलं पाहिजे. त्याच्यानंतर ना आपण वळलो, त्यांनी प्रयोग कशावर केला होता? थॉर्नडाईकने प्रयोग कशावर केला? मांजरावर. त्याचबरोबर अजून कुठल्या प्राण्याचं नाव सांगितलं होतं ना मी? कबूतर. हा, कबूतर. 2 या प्राण्यावर केले, काय, मांजर आणि दुसरा आहे कबूतर. याच्यामध्ये मांजराची हालचाल, त्याची प्रेरणा, त्याला मिळालेले योगायोगाने यश आणि त्या यश प्राप्तीमुळे झालेलं त्याचं दृढीकरण, या सगळ्या गोष्टी त्याला लर्निंग शिकवण्यासाठी कारणीभूत ठरतात. आता इथं प्रेरणा कशी कारणीभूत ठरली, की भूक नसलेल्या मांजराला ज्यावेळेस थर्मोडाईकने ह्या कुटपेटीमध्ये कोंडलं, त्यावेळेस ते मांजर काहीच हालचाल करेना, निवांत झोपून राहिली, काय देणं घेणं नाही. परंतु तेच मांजराला जेव्हा त्यानं उपाशी ठेवलं, त्यावेळेस मात्र मांजर हालचाल करू लागलं. त्यामुळे शिकण्यासाठी मानसिक तयारी आणि त्याची प्रेरणा, त्याची गरज असणं गरजेचं आहे, हे त्यानं या ठिकाणी सांगितलं. मग ते करत असताना त्याच्या काही रेंडमली मुवमेंट्स घडल्या मांजराच्या, आणि मग त्यानंतर ते हालचाली करून मग त्याला योगायोगाने यश मिळालं. आणि मग त्या यशाचं जेव्हा दृढीकरण झालं, तेव्हा जेव्हा जेव्हा मग मासा समोर येऊ लागला, तेव्हा तेव्हा ते डायरेक्ट खित्ती दाबू लागली आणि बाहेर येऊ लागली. याच्यातून नियम बनले, तयारीचा, सरावाचा आणि परिणामाचा. त्याच्यानंतर ना आपण पाहिलं B.F. स्किनर यांना, जे साधक अभिसंधान उपपत्ती आहे, बरोबर. यात कुठपर्यंत होतो आपण, यात कुठपर्यंत गेलो होतो? वर्तन कमी करणारे घटक.
म्हणजे मी कशासाठी विचारत आहे, पहिल्यापासून घेण्यापेक्षा जिथवर आहे तर रिव्हिजन घेऊन तिथून पुढे जातो. प्रबलन होतं बा असं. प्रबलना सकारात्मक पण झाले प्रबलन, का? नकारात्मक पण असतात. बा, ठीक आहे. चला, तर आपण हेही पाहिलं. हे स्किनर कुठले मानसशास्त्रज्ञ होते? अमेरिकन. करेक्ट, व्हेरी नाईस. आता हे जे स्किनर होते हे प्राध्यापक पण होते. कुठल्या विद्यापीठात हे प्राध्यापक होते? हार्वर्ड करेक्ट, हार्वर्ड युनिव्हर्सिटी. व्हेरी नाईस. हार्वर्ड. हार्वर्ड विद्यापीठामध्ये होते, बरोबर. त्याच्यानंतर ना यांनी आपली जी उपपत्ती मांडली ती त्यांनी एका ग्रंथात मांडली. एक शोध निबंध सादर केला. आणि ते शोध निबंध कधी सादर केला होता त्यांनी? ही जी उपपत्ती आहे ही उपपत्ती कधी सादर झाली किंवा कधी बाहेर आली, हे प्रश्न विचारला जातो. सांगितलं तुम्ही सगळं, विसरले का काय? तुम्हाला सांगताना पण सांगितले की मी महत्वाचं सांगत असताना नोट्स करून घ्या, नोट लिहून घ्या. बघा, लिहिले का पानावर कुठं? कधी? 1904 हा 1904 ते 1990. झाला. 1904 ते 1990. 1949 वगैरे मृत्यू आहे का? तो. नाही नाही, इथं जे दिलेलं आहे ना हे इथलं वाचून नका. हे त्याचा जन्म आणि मृत्यू आहे. 1949 वगैरे मध्ये काय जन्म आणि मृत्यू आहे. हा, तर B.F. स्किनर यांनी आपली जी काही उपपत्ती आहे ही उपपत्ती 1931 साली एका शोध निबंधातून, ज्याला आपण रिसर्च पेपर म्हणतो, त्याच्यातून त्यांनी प्रकाशित केली. आणि त्या शोध निबंधाचं टायटल सुद्धा मी सांगितलं होतं तुम्हाला. टायटल होतं द कन्सेप्ट ऑफ द रिफ्लेक्स इन द डिस्क्रिप्शन ऑफ बिहेवियर. या नावानं त्यांनी आपलं संशोधन सादर केलेलं होतं. लघु संशोधन, आपण शोध निबंध रिसर्च पेपर म्हणतो. आणि याच त्याच्या उपपत्तीचं नाव आहे साधक अभिसंधान उपपत्ती. यालाच मी अजून एक नाव सांगितलं होतं बघा, साधक अभिसंधान उत्पत्तीच्या बरोबरच. कारक अभिसंधान कारक उपपत्ती. अभिसंधान. पेपरमध्ये आपल्याला असंही येऊ शकतं, साधक अभिसंधान आणि कारक अभिसंधान, या दोन्हीपैकी कोणतंही एक नाव येऊ शकतो. आणि ही जी उपपत्ती आहे किंवा हे साधक अभिसंधान जे आहे, ही जी प्रोसेस आहे, इंद्रियांच्या मुक्तपणे होणाऱ्या वर्तनाचे आणि त्याला दिलेलं आपण काय प्रतिसाद आहे त्याचं जे काही दृढीकरण होणार आहे त्याच्यातूनच त्या व्यक्तीचं अध्ययन होतो, असं स्किनरनं सांगितलं. स्किनरनं साधक अभिसंधान आणि कारक अभिसंधान, साधक आणि कारक हे जे काही अभिसंधान केले, या अभिसंधानातून त्यांनी व्यक्तीला कशा प्रकारचं स्वातंत्र्य असतं हेही सांगितलं, आहे की नाही? मी सांगितलं होतं कारक मध्ये कशा पद्धतीचं स्वातंत्र्य असतं आणि साधक मध्ये कशा प्रकारचं स्वातंत्र्य असतं हे पण मी तुम्हाला सांगितलं. आठवतं का बघा? तुम्ही रनिंग नोट लिहून घेतली का बघा? तर मी तुम्हाला सांगितलं होतं की कारक अभिसंधानामध्ये जे प्रयोग करणार आहे प्रयोगाला वर्तन करण्यासाठी पूर्ण स्वतंत्र नसतं, तर अभिजात अभिसंधानामध्ये पूर्ण बंधन पण नसतंय, फक्त मर्यादित तेवढं स्वातंत्र्य असतं. हेही तुम्हाला मी त्यावेळेस सांगितलं. वर्तन होत असताना याचं काही दृढीकरण आहे, जे शिकणार आहे तो ह्या उपपत्तीमध्ये चेतकाशी निगडीत दृढीकरण नाहीये, तर त्याचं जे प्रतिसाद आहे या प्रतिसादाशी निगडीत दृढीकरण आहे. म्हणजे समोरचा चेतक दिसला की लगेच हे नाहीये, तर त्याला आपण काय प्रतिसाद देतोय त्याच्यावर ते दृढीकरण पक्क आहे. कारण
आता या BF स्किनरनं कशावर प्रयोग केला म्हणून सांगितलं मी तुम्हाला? कशावर प्रयोग केला? उंदीर आणि कबूतर. उंदरावर. हा. उंदर आणि कबूतर. आणि उंदरावर त्याने प्रयोग करत असताना उंदराला एका कूटपेटीमध्ये त्याला कोंडलं. कोंडल्यानंतर त्या कूटपेटीची जी काही रचना होती त्या ह्याच्यामध्ये एक बटन होतं. बटन किंवा बजर. बटन दाबल्यानंतर ग्रीन लाईट लागायची आणि मग ते जेवण त्याच्या आतमध्ये यायचं आणि आवाजही यायचा, स्पीकरही वाजायचं. मग जर चुकीच्या ठिकाणी त्यानं जर दाबलं तर रेड लाईट लागायची आणि मग काय व्हायचं, त्याला अन्न मिळण्याच्या ऐवजी शॉक बसायचा, आहे की नाही? म्हणजे योग्य कृती केली की काय व्हायला लागलं, बक्षीस मिळायला लागलं, आणि चुकीची कृती केल्यामुळे काय लागलं, शिक्षा व्हायला लागली. मग लर्निंग आहे हे लर्निंग चेतकावर अवलंबून आहे का? तर नाही, हे लर्निंग प्रतिसादावर अवलंबून. त्याचा प्रतिसाद, त्याचा रिस्पॉन्स जेवढा योग्य आणि बरोबर पद्धतीने आहे तेवढ्याच योग्य पद्धतीनं त्याचं लर्निंग व्हायला लागलं. हे आपण पाठीमागच्या त्याच्या प्रयोगावर पाहिलं. एकूणच या कूटपेटीला किंवा या प्रयोगाच्या बॉक्सला नाव काय दिलं गेलं? काय नाव दिलं? स्किनर बॉक्स. स्किनर बॉक्स स्किनर बॉक्स असं नाव दिलं गेलं. आपण बघितलं या स्किनरनं उंदरावर आणि कबुतरावर प्रयोग केले. लिव्हर दाबल्यावर म्हणजे बटन दाबल्यावर अन्न मिळायला लागलं. हा त्याचा सकारात्मक प्रबलन होतं, बरोबर. त्याचबरोबर नकारात्मक प्रबलन पण होतं की जेव्हा तो बरोबर बटन न दाबता चुकीचं कुठेही जर दाबला तर त्याला नकारात्मक प्रबलन काय मिळायला लागलं, शॉक मिळायला लागला, आहे की नाही? आणि मग याच्यावरूनच त्या थॉर्नडाईकनं काय केलं, स्किनरनं काय केलं, प्रतिसादांच्या संख्येवरून शिकण्याचा दर मोजला की तो किती वेळा चूक करतो आणि किती वेळा बरोबर येतो. ह्या प्रयोगावरून आपण शिकलो की पॉझिटिव्ह प्रबलन म्हणजे आपण रेनिफोर्समेंट म्हणतो, पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह रेनिफोर्समेंट. रेनिफोर्समेंट याने प्रबलन, आणि हे प्रबलन जे आहे ह्या प्रबलनावरच तो उंदीर शिकत आहे हे त्याने दाखवून दिलं. कारण निगेटिव्ह काय होतं, जर चुकीची कळ दाबली किंवा बटन दाबला तर त्याला करंट बसत होता आणि बरोबर दाबल्यानंतर काय होत होतं, अन्न मिळत होतं. मग श्वास मिळू नये म्हणून तो काय करत होता बघा, चेतकाकडे तो एकदम लक्षपूर्वक नाही तर प्रतिसादकाकडे तो दृढीकरण चांगल्या पद्धतीने करत होता. आपल्याला करंट मिळू नये म्हणून तो बरोबर प्रतिसाद द्यायला लागला. म्हणून स्किनरनं ह्या प्रयोगामध्ये प्रबलनाला शाब्दिक असेल मग ते वस्तू रूपात असेल त्याला महत्व दिलं. मग त्याच्यामध्ये सुद्धा ते पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह प्रबलन केलं. पॉझिटिव्ह रेनिफोर्समेंट आणि निगेटिव्ह रेनिफोर्समेंट म्हणजे सकारात्मक प्रबलन आणि नकारात्मक प्रबलन द्यायला सुरुवात केली. त्याचबरोबर सकारात्मक शिक्षा आणि नकारात्मक शिक्षा सुद्धा त्यांनी दिली. आता हे बघत असताना आपण हे स्किनरचं जे बॉक्स आहे प्रयोगाचं आपण अवलोकन केलं की त्याच्यामध्ये प्रयोगाचं जे लक्ष आहे, जे ऑब्जेक्टिव्ह आहे ते भूक लागलेलं उंदीर किंवा कबूतर होतं. त्याच्यासाठी त्यानं स्किनर बॉक्स तयार केला की ज्याच्यामध्ये काही बटन्स आहेत, रेड लाईट आहे, स्पीकर आहे. योग्य बटन दाबलं की अन्न आत येतोय, चुकीचं बटन दाबलं की करंटही भेटत आहे, बरोबर. मग त्यानं प्रोसेस केली की उंदीर ह्याच्यामध्ये किती हालचाली करतो. ज्या पद्धतीनं थॉर्नडाईकनं पण हालचालीवरती नियंत्रण ठेवलं आणि लक्ष पाहिलं आणि त्याच्यावरून त्यानं हेही सांगून दिलं की ते चुकातूनच शिकत असतं. पण याचं म्हणणं काय होतं की चुकातून शिकत बसण्यापेक्षा ज्या त्या वेळी त्याला शिक्षा केली आणि योग्य वेळी जर प्रबलन दिलं तर लवकर शिकतो चुका करण्यापेक्षा. म्हणून त्यानं त्या उंदराच्या त्या स्किनर बॉक्स मधून जे काही हालचाली करत आहे उंदीर त्याच्यावर त्यानं लक्ष ठेवलं. उंदीर काय योगायोगाने लिव्हर दाबतो का पाहिला, कसा दाबला, आणि मग त्यानं ते करंट सोडलं की मग ते बरोबर त्या गोष्टीकडे वळायला लागला. मग परिणाम काय झाला, योग्य बटन दाबल्यास त्याला अन्नाचा गोळा मिळायला लागला आणि चुकीचं दाबलं की काय व्हायला लागलं, करंट मिळायला लागला. म्हणून त्याला प्रत्येक वेळी अन्नाचा गोळा मिळावा म्हणून तो जाणीवपूर्वकीनं परत तोच लिव्हर दाबू लागला. तो चुका करू लागला नाही, कारण चुका केल्यानंतर त्याला श्वास बसत होता आणि ती शिक्षा टाळायची होती
म्हणून तो काय करत होता, योग्य बटन दाबत होता. आता हे आपण प्रयोग पाहिला आणि ह्या प्रयोगावरून अध्ययन दूर करणारे घटक आपण पाहत होतो. मला वाटतं इथं होतं का ह्याच्या पुढे होतं की हे बघा करत असताना आपण प्रबलन पाहिलं. प्रबलन म्हणजे रेनिफोर्समेंट, की जे काही परिणाम आहे आपलं, मग कुठलेही परिणाम असू दे, मग खोटं बोलणं असेल, खरं बोलणं असेल, हे ज्यामुळे वर्तन पुन्हा होण्याची शक्यता वाढते, मग ते प्रबलन तुम्ही कसं देणार आहे याच्यावर अवलंबून असतं. मी पाठीमागच्या ह्याच्यामध्ये उदाहरण पण दिलं होतं बघा. जर एखाद्यानं चोरी केली आणि तुम्ही त्याला शब्बाश म्हटलं आणि तुम्ही 100-200 रुपये त्याला बक्षीस दिलं, तर तो काय करेल हो? क्या करेगा वो फिर से? चोरीच करायला शिकतो. चोरीच करेल. का बरं तसं झालं? तसं का झालं? चोरी केल्यावर बक्षीस मिळालं ना. करेक्ट. त्याला जे प्रबलन दिलं गेलं ते चुकीच्या पद्धतीनं दिलं गेलं आणि प्रबलन मिळालं म्हणून त्यानं परत चोरी केली. म्हणजे त्याला असं वाटलं की चोरी केल्यावर बक्षीस मिळते म्हणजे मी बरोबर करत आहे, म्हणून तो परत चोरी करू लागला. त्याच्यामुळं आपले हे प्रबलन आहे ते 2 प्रकारचं आहे. एक पॉझिटिव्ह रेनिफोर्समेंट, जे वर्तनावरती बरोबर वर्तन केल्यानंतरनं तुम्हाला त्याला ते शाबासकी द्यायची आहे. मग आता याच्यावर उदाहरण बघा सांगितलं आपण, की विद्यार्थ्यांना दिलेलं जर गृहकार्य असेल ते पूर्ण केलं, की शिक्षकांनी त्याला बक्षीस द्यायचं आहे, शाब्दिक द्यायचं आहे, तोंडी द्या, वस्तुरूपानं द्या, पण द्या. जेणेकरून काय होईल, तो परत करून येईल. पण ते जर नकारात्मक प्रबलन असेल, तर आपण निगेटिव्ह रिइन्फोर्समेंट म्हणतो. तर चुकीच्या वेळेस, जसं की सीट बेल्ट लावल्यावर गाडीचा बीप आवाज बंद होतो बघा. आपण गाडी चालवायला लागल्यानंतरनं सीट बेल्ट नाही लावला तर काय होतं? आवाज येतो सर. आवाज करत आहे. बरोबर आहे का नाही? बीप येतो, तिथं आवाज येतो. पण ते कधी बंद होतं? म्हणजे तुम्ही चुकीचं करत असताना पण तुम्हाला सांगावं लागणार आहे, की तुम्ही चुकत आहात, हे दुरुस्ती करा, हे दुरुस्ती करा. मग हे प्रबलनच आहे. पण 2 प्रकारचे प्रबलन झाले. एक आहे सकारात्मक आणि दुसरा आहे नकारात्मक. यानंतर आपण हेही पाहिलं शिक्षेचे प्रकार, की कुठलाही परिणाम ज्याच्यामुळे वर्तन पुन्हा होण्याची शक्यता कमी असते. एखाद्यानं चुकीचं उत्तर सांगितलं आणि त्याला मारलं, तर परत तो उत्तर काय करणार आहे? चुकीचं सांगणार नाहीये. म्हणून याच्यामध्ये पण 2 प्रकार केले आपण शिक्षेचे. कारण ह्या सगळ्या ह्याच्यामध्ये प्रयोगामध्ये स्किनरच्या त्या स्किनरनं सगळ्यात जास्त महत्व दिलं असेल, तर त्यानं दिलं ते शिक्षेला, पनिशमेंट आणि रेनिफोर्समेंटला. म्हणजे प्रबलन आणि शिक्षेला त्याने महत्व दिलं. कारण विद्यार्थ्यांचं जे शिकणं आहे, प्राण्यांचं जे शिकणं आहे, ते प्रबलन आणि शिक्षेवरच अवलंबून आहे, असं त्याचं म्हणणं होतं. मग सकारात्मक जी शिक्षा आपण देणार आहोत किंवा देत आहोत, मग ही सकारात्मक शिक्षा कशी प्रकारची असली पाहिजे, की ज्याच्यातून त्यानं काय केलं पाहिजे, ते लर्निंग केलं पाहिजे, बोर नाही केलं पाहिजे, त्या गोष्टी घडवून आणल्या पाहिजेत. म्हणून एखाद्यानं जर नियमांचं उल्लंघन केलं, तर त्याला काय करायला लावायचंय? दंड भरायला लावायचा आहे, की नाही? हे झालं सकारात्मक प्रबलन. तर नकारात्मक मध्ये काय करू शकतो आपण, की ते उद्दीपक काढून, चेतकच काढून टाकायचं. त्याच्यासाठी काय करावं लागेल आपल्याला? वाईट वागल्यास विद्यार्थ्यांचे खेळायला जाण्याचे स्वातंत्र्य काढून घ्यायचे. जर तुम्ही चांगलं नाही बोलला, आता बघा, आपण विद्यार्थ्यांना शाळेत शिकवतो. आता भरपूर जण असतील. आता काही भाग मागासलेला असतो, काही भाग पुढारलेला असतो, काही भाग व्यवस्थित असतो. काही शाळा ह्या शहरात असतात, काही ग्रामीण भागात असतात, काही पाड्यावरती असतात, ठीक नाही? डोंगर माथ्यावरच्या तेवढ्याच त्या आदिवासींच्या मुलासाठी तेवढ्या छोट्या छोट्या असतात शाळा. मग अशा शाळांमध्ये आपण ज्यावेळेस शिकवत असतो, त्यावेळेस खूप आपल्याला अडचणी येतात आणि मग लक्षात येतं, की ह्या मुलांना आपण सुधारवायचं कसं? आपण इथं थर्मोडाईक शिकलो, स्किनर शिकलो, पण तिथं हे लोक कामाला येत नाही. तिथं लोक तुम्ही वेगळं काय कराल ते कामाला येतं. आता बघा, की हे जे काही खेड्यापाड्यावर, तांड्यावर, इकडे-तिकडे राहणारी मुलं आहेत, ह्या मुलांचं वर्तन हे खूप गचाळ असतं, बेकार असतं. मुलं शिव्या देतात. मुलंच काय सोडा, मुली सुद्धा शिव्या देतात एकमेकांना. मग शिव्या देणं चांगलं आहे का हो? चांगलं आहे का? नाही. आता ह्या शाळेमध्ये विद्यार्थ्यांची संख्या असते 15-16 आणि तुम्ही रोज उठून तुम्ही जर त्या विद्यार्थ्याला मारायला लागलं, ते विद्यार्थी दुसऱ्या दिवशी शाळेला येईल का हो? येईल का? नाही येणार.
मग अजिबात तर त्याच्या शिव्या पण बंद करायच्या आहेत, त्याला थोडीफार शिक्षा पण द्यायची आहे. मग अशी कोणत्या पद्धतीनं आपण शिक्षा केली पाहिजे की लाठी बिना तुटेवर सापतो मरे? काय करायला पाहिजे इथं? काय करावं लागेल? आता ही मुलं शिव्या देत आहेत. आता या शिव्या देऊन येऊन काय करावं लागेल आपल्याला? अरे विचार करा, शिक्षक आहोत आपण, आपल्याकडे सृजनशीलता आहे ना, असं का? चुकीचं उत्तर चुकू द्या, सांगा. सांगा मला, चुकू द्या. शिव्या देणे ही घाण सवय आहे म्हणून सांगायचं सर समजावून. काय करायचं? शिव्या देणे ही चांगली सवय नाही असं थोडं काहीतरी त्यांना प्रोत्साहन देऊन दुसरं समजावून सांगायचं सर. काय तर म्हणजे काय करावं लागेल? ज्या डिस्प्लेला दिसतंय याच्यावर काय बसून सांगता येतं का? बघा, आपल्याला त्याला पनिशमेंट तर करायचीच आहे, सकारात्मक आणि नकारात्मक या दोन्हीपैकी कुठल्या शिक्षेचा वापर करून आपण त्याला कुठल्या शिक्षेचा वापर करू शकतो? पालकांशी चर्चा करून या दिलेल्या पनिशमेंट मधून आपण त्या विद्यार्थ्यांसाठी कोणत्या प्रकारची शिक्षा देऊ शकतो? पॉझिटिव्ह की निगेटिव्ह? पॉझिटिव्ह. कसं निगेटिव्ह. सांगा, कसं? सर निगेटिव्ह चर्चा निगेटिव्ह सर. निगेटिव्ह निगेटिव्ह कसं? सांगा बघू, निगेटिव्ह तर कसं? एखादं उदाहरण द्या. एखादा विद्यार्थी जर बॅड वर्ड देत असेल तर त्याच्याकडून आपण दंड तर घेऊ शकत नाही सर, पण आपण त्याला सांगू शकतो की जर तू पुन्हा बॅड वर्ड दिला तर तुझा पिरियड कॅन्सल करू शकतो, म्हणजे तुला खेळायला मिळणार नाही. जेणेकरून तो मुलगा बॅड वर्ड हा, बरोबर आहे, हेही होऊ शकतं. आपण विद्यार्थ्यांना नकारात्मक गोष्टी करायला लावू शकतो. कसं? तर बघा, तर आपण नकारात्मक शिक्षेतून त्या विद्यार्थ्यांना सरळ करू शकतो. मारायचं तर नाही, पण त्यांचे जे काही वेगवेगळ्या गोष्टी आहेत, ऍक्टिव्हिटीज आहेत, त्या आपण बंद करू शकतो. उदाहरणार्थ, आता जो विद्यार्थी, आता याला मी दोन्ही पण करतो, शिक्षा दोन्ही पण करू शकतो आपण, की एखाद्यानं शिव्या दिल्या तर त्याला आपण दंड केला, मारलं तर ते उद्या शाळेलाच येत नाही हो. मग उद्या नाही आला की मग रोज येतच नाही, मग ते शिक्षक नको वाटतात, मग शाळेची पटसंख्या करतात, मग तुमचं आहे ते पदवी जातात. मग अशा वेळेस आपल्याला सकारात्मक प्रतिक्रिया किंवा पॉझिटिव्ह पनिशमेंट युजच करता येत नाही. आपल्याला नकारात्मक शिक्षेतून त्याला हसत खेळत शिक्षा देऊन त्याला शिक्षा तर द्यायचीच आहे, पण त्याला त्याची खूप मोठी जाणीव पण नाही झाली पाहिजे आणि तो चुकीच्या गोष्टीपासून परावृत्त झाला पाहिजे. या ठिकाणी 3-4 गोष्टींना आपण ही कमी करू शकतो. एक आहे, जो विद्यार्थी शिक्षा देतोय की नाही, शिव्या देतोय की नाही, त्या विद्यार्थ्याला समोर बोलवायचं. काय करायचं? समोर बोलवायचं आणि त्याला म्हणायचं की तू जे आता शिव्या दिलेल्या आहेत त्या एकट्याला तिथं दिल्या, तुझ्या शिव्या खूप छान आहेत, तू असं कर, या सगळ्यासमोर तुझ्या शिव्या मांड, तुझ्या शिव्या सांग. तर ते सगळ्या विद्यार्थ्यासमोर शिव्या सांगेल का? देईल का? नाही देणार. तो सांगणारच म्हणणारच नाही सर. हा, तो काय त्याशिवाय म्हणणारच नाही. हा, ते फुलं पडतील तोंडातून परत. एक झाली की नाही पॉझिटिव्ह, नकारात्मक झाली की नाही शिक्षा, नकारात्मक शिक्षा झाली की नाही, की त्याला तर आपण म्हणलंच, पण समोर आणून मग मी तर काय केलं माहितीये का, असे हेरून काढले जे शिव्या देतात मुलं, आणि जे म्हणलं एकमेकाला जर शिव्या दिले तर मुलं येऊन सांगतात सर हे मला शिव्या देतात. अशा वेळेस आपण काय करायचं, त्या डायरेक्ट व्हिडिओ काढायचा आणि व्हिडिओ म्हणायचा आपण ह्याला दे शिव्या, काय द्यायचं ते तुझं, आपण फेसबुकला टाकू, युट्यूबला टाकू, इन्स्टाला टाकू, बघू शिव्या कोण चांगलं देते. असं काहीतरी वेगळं केलं की मुलं त्या शिक्षेपासून किंवा त्या गोष्टीपासून दूर जातात. 2 झालं. तिसरी शिक्षा अशी आहे की आपण त्या मुलाबरोबर बोलायचंच नाही, म्हणजे सगळ्यांनी त्याच्यावर बहिष्कार टाकायचा, कुणीही त्याच्याशी बोलायचंच नाही, शिव्या देणाऱ्या बरोबर बोलायचंच नाही. फरक पडेल का नाही हो? पडेल की नाही? मग हे कशा प्रकारची शिक्षा झाली, कशा प्रकारची झाली? नकारात्मक. हा, मग मला सांगा, स्किनरने हे जे काही शोधून काढलं हे बरोबर आहे का चुकीचं आहे? बरोबर का चुकीचं आहे? बरोबर. हा, म्हणजे वर्तन कमी करणाऱ्या घटकामध्ये शिक्षा ही खूप महत्वाची ठरली स्किनरच्या बाबतीमध्ये, आणि ते खरं बी नाही.
त्यानंतर या आपण जी काही जी उपपत्ती पाहिली, या उपपत्तीतून आपण जे गेलो, आता ह्या उपपत्तीचे आपल्याला शैक्षणिक उपयोग पाहायचे आहेत. त्याला आपण एज्युकेशनल इम्प्लिकेशन म्हणतो. आता हे पाहण्याच्या अगोदर पण आपण या साधक अभिसंधानाचे थोडे प्रकार पाहूयात. काय पाहूयात? थोडे प्रकार पाहूयात आणि ते प्रकार थोडं लिहून पण घेऊयात. हे प्रकार त्यांचे असे आहेत. साधक अभिसंधानाचे प्रकार आहेत. जवळजवळ 8 प्रकार आहेत. किती प्रकार आहेत? 8. 8. पहिलं प्रकार आहे, लिहून घ्या बरं का तुम्ही, मी परत सांगणार नाही, मी विचारणार आहे पण मी सांगणार नाही. पहिलं प्रकार आहे पारितोषिक अध्ययन. पारितोषिक अध्ययन. रिवॉर्ड लर्निंग पण म्हणू शकतो आपण. पारितोषिक अध्ययन म्हणजे पारितोषिक अध्ययनामध्ये काय येऊ शकेल असं वाटतं तुम्हाला? पारितोषिक अध्ययनामध्ये एखादा पाठ स्पर्धा घेऊन ते पारितोषिक द्यायचं. एखाद्या विद्यार्थ्याचा परफॉर्मन्स बेस्ट असेल तर त्याला आपण पारितोषिक देऊन त्याचा पारितोषिक मध्ये काय प्रोत्साहन देऊ होतं? शकतो. बोला. प्रलोभन देणे. प्रलोभन. विद्यार्थ्यांना चांगला जर अभ्यास केला, जर उत्कृष्ट उत्तर दिला तर त्याला प्रलोभन देणे. कसलं द्यायचं प्रलोभन? बक्षीस स्वरूपात. तेच की, पण मग शाब्दिक द्यायचं की वस्तू स्वरूपात द्यायचं? वस्तू. बरोबर. ओके. पारितोषिक मध्ये आपण काय करतो की ते शिकल्यानंतर किंवा योग्य कृती केल्यानंतर त्याला बक्षीस देतो. ते प्रलोभन झालं आणि त्याच्यामुळे त्याचं शिकणं चांगलं होईल. बरोबर की नाही? ज्या पद्धतीनं त्या उंदरानं योग्य कृती केली, बटन दाबल्याबरोबर त्याला काय मिळालं? अन्न मिळालं. हे काय झालं? त्याच्यासाठी पारितोषिक होतं. म्हणून तो शिकला की बाबाला अन्न मिळायचं, हे आपण अजून मिळवायचं असेल तर आपल्याला बरोबर हेच करावं लागेल, याच पद्धतीने जावं लागेल. कसं? दुसरा आहे प्रकार, तो म्हणजे लोपन अध्ययन. लोपन, ओमिशन लर्निंग. आता ओपन मध्ये काय येईल? लोपन मध्ये काय येईल? लोपन अध्ययन म्हणजे काय? लोप पावणे. इंग्रजीमध्ये काय म्हणलं सर? ओमिशन लर्निंग. हॅलो. ओमिशन लर्निंग. आता लोपन म्हणजे काय? लोप पावणे. एखाद्या गोष्टीपासून परावृत्त करायचंय त्याला. हा, करेक्ट. तर त्या गोष्टी त्यानं करू नये म्हणून त्याला शिक्षा देणं, त्याच्यापासून परावृत्त करणं, ह्या गोष्टी कराव्या लागेल. म्हणजे चुकीची सवय तोडण्यासाठी, नको असलेल्या गोष्टी घालवण्यासाठी आपल्याला त्या प्रकारचं अध्ययन करावं लागणार आहे. म्हणून साधक अभिसंधानाच्या प्रकारामध्ये पहिलं प्रकार पारितोषिक अध्ययनाचं येतं, तर दुसरं प्रकार लोपन अध्ययनाचं येतं. तर तिसरा जो प्रकार येतो तो आहे शिक्षा अध्ययन. शिक्षा, त्याला आपण पनिशमेंट लर्निंग म्हणतो. शिक्षा अध्ययन. काय येईल याच्यामध्ये? काय यायला पाहिजे असं तुम्हाला वाटतं? सकारात्मक नकारात्मक शिक्षा. नकारात्मक आणि सकारात्मक दोन्ही पण येईल, पण शिक्षा अध्ययनामध्ये काय अपेक्षित आहे? शारीरिक, मानसिक शिक्षा. काय अपेक्षित आहे म्हटलं की त्यानं लर्निंग व्हावं, म्हणून चुकीच्या गोष्टीपासून दूर व्हावं, है की नाही? म्हणून आपल्याला शिक्षा करणं गरजेचं आहे. आणि नको असलेली घटना जर त्याच्यापासून तोडायची असेल, म्हणजे एखाद्याला सवय असेल खोटं बोलायची आणि मग ती तोडायची असेल तर तिथे शिक्षा होणं गरजेचंच आहे. म्हणून त्याला शिक्षा अध्ययन म्हटलं, पनिशमेंट लर्निंग. आणि पुढचं चौथं आहे ते प्रकार म्हणजे पलायन किंवा सुटका अध्ययन. पलायन किंवा सुटका अध्ययन, इस्केप लर्निंग. पलायन किंवा सुटका अध्ययन. आता सांगा बघू, पलायन किंवा सुटका अध्ययन काय असेल? वाटल्यास तुम्हाला नाही समजलं तर ते प्रयोगावरून सांगा. प्रयोगावरून सांगा. आपण जे प्रयोग पाहिला की नाही स्किनर बॉक्स मधला, डिनर बॉक्स न स्किनर बॉक्स मधला,
पॉझिटिव्ह. जरा जोरानं आवाज येऊ दे, बारीक आवाज यायला लागला सगळ्यांचा. बोला पटापट. सर प्रश्न परत एकदा सांगा सर. नियमांचे उल्लंघन केल्यावर दंड भरावा लागतो म्हणून पलायन किंवा नियमांचे सुटका उल्लंघन अध्ययन. करायचं. पलायन किंवा सुटका अध्ययन म्हणलं, एस्केप लर्निंग. नाही बरोबर. आता बघा, एखाद्या गोष्टीपासून परावर्त होण्यापासून आपण काय करतो, शिकतो. उदाहरणार्थ त्या स्किनर बॉक्स मध्ये काय झालं, बरोबर जर कृती केली किंवा बरोबर बटन दाबलं गेलं तर अन्न यायला लागलं. पण ते सोडून जर चुकीचं काहीतरी दाबलं गेलं किंवा काय प्रेस झाला किंवा इकडे तिकडे काय हालचाली झाल्या तर काय व्हायला लागलं, शिक्षा मिळायला लागली. कसली शिक्षा मिळायला लागली त्याला, काय शिक्षा मिळायला लागली? करंट बसाल. अरे मग कशासाठी परावर्त व्हावं लागला, कशापासून पळू लागला, कशापासून पळू लागला, Shock. कशापासून सुटका मिळवून घेऊ लागला. बस हा शॉक बस. करेक्ट बसणं. करेक्ट, एकदम बरोबर एकदम बरोबर. तो श्वास बसण्यापासून परावर्त होऊ लागला. म्हणजे जी प्रतिक्रिया येणार आहे त्या प्रतिक्रियेपासून दूर होऊ लागला. जर शिक्षक चुकल्यावर मारत असतील तर मी चुकरेन का, मग मी कशापासून पळून जाईल, नाही सरच्या चुकणार. मार खाण्यापासून. सरच्या मार, सर का मारतायत, चुकतंय म्हणून, मार मग खाण्यापासून. चुकायचंच नाही. म्हणजे त्या भीतीपोटी, पलायन म्हणजेच काय, त्या भीतीपोटी शिकणं, त्या भीतीपोटी शिकणं म्हणजे पलायन किंवा सुटका, त्या गोष्टीपासून सुटका करून घ्यायची आपल्याला, म्हणून त्याला पलायन किंवा सुटका देणं. किती झाले प्रकार आता? चार. या लागले का नुसतं ऐकून घ्या लागले, कीर्तन ऐकल्यासारखं? लिहितोय सर. लिहून घेत आहेत सर. आता 5वा आहे तौलनिक साधन अध्ययन. तौलनिक साधक अध्ययन, डिस्क्रिमिनंट ऑपरेटर लर्निंग. अजून एकदा सांगा सर. तौलनिक तौलिक साधन. तौलनिक साधक अध्ययन. सर इंग्रजीमध्ये लिहिलं तौलनिक साधक अध्ययन. तौलनिक साधक अध्ययन. कौलिक का सर? तौलिक नाही हो, तौलनिक. तलवारीचा, त्याला एक काना वर 2 मात्रे. तौलनिक, तौलनिक, तैलनिक नाही, तौलनिक. डिस्क्रिमिनंट ऑपरेट लर्निंग, ऑपेरंट लर्निंग ज्याला आपण इंग्लिशमध्ये. आता इथं जे काही साध्य करायचं आहे त्या खूप महत्वाच्या आहेत. जसं की एखादी गोष्ट, इथं आपण कारक पाहिलं का नाही, साधक अभिसंधान पाहिलं आणि कारक अभिसंधान पाहिला. कारक मध्ये आपण काय करतो, त्या गोष्टीला पूर्ण स्वातंत्र्य देत नाही. कारक मध्ये पूर्ण स्वातंत्र्य देत नाही विद्यार्थ्याला म्हणा, प्रयोजाला म्हणा. तर ते शिकावं म्हणून तौलनिक मध्ये काय होतं की त्यानं शिकावं म्हणून त्याला आपण काय करतो, पूर्ण स्वातंत्र्य देत नाही, पण कृती करण्यावर भर देतो. त्यानं ते शिकावं, त्या गोष्टी समजून घ्यावं म्हणून. त्यानंतर येतं 6वा प्रकार तौलनिक लोपन. तौलनिक लोपन अध्ययन, डिस्क्रिमिनंट ओमिशन लर्निंग. आता इथं काय होतं, तौलनिक लोपन करायचं. लोपन आपण मगाच बघितलं. लोपनामध्ये काय होतं की त्या गोष्टीपासून कमी करायच्या आहेत, त्या गोष्टी कमी करायच्या आहेत. एखादी गोष्ट म्हणजे ज्या गोष्टीमध्ये स्किनरचा त्या प्रयोगामध्ये जेव्हा उंदीर चुकीच्या कृती किंवा वारंवार चुका करत होता, तिथं लोप करायचा आहे. बरोबर त्यानं बटनच दाबलं पाहिजे, हे त्याच्यावर फोकस करायचं आहे. चुकीच्या गोष्टी त्यानं करायला नाही पाहिजे किंवा चुकीचं बटन नाही दाबायला पाहिजे.
याच्यासाठी जो लोभ करायचा आहे, याच्यासाठी ज्या गोष्टी आपण वापरणार आहे, त्याच्यासाठी त्याने हा प्रकार मांडला तौलनिक लोपन अधियम. त्याच्यानंतर ना पुढचा शेवटचा आहे का 7वा प्रकार, 7वा आहे. 7वा आहे ना, सातवा. येस सर. हो सर. 7वंच आहे 7वं. विशिष्ट प्रतिसाद टाळण्याचे अध्ययन. विशिष्ट प्रतिसाद टाळण्याचे अध्ययन. विशिष्ट प्रतिसाद टाळण्याचे अध्ययन, ऍक्टिव्ह एव्हिडन्स लर्निंग. विशिष्ट प्रतिसाद टाळण्याचे. एखादा प्रतिसाद टाळायचा आहे चुकीचा असेल तर. चुकीचं म्हणजे काय होतं, तो नको त्या ठिकाणी उंदीर प्रेस करत होता, मग ते टाळायचं होतं. बरोबर ठिकाणी त्यानं दाबलं पाहिजे. जिथं चुका आणि शिका म्हणत होता टोर्नेडो एक, तिथे यानं काय केलं, चुका कमी कर. मग चुका कशावर करत होता, प्रतिसादावर करत होता. मग चुकीचा प्रतिसाद जर टाळायचं असेल तर त्याने तिथे शिक्षा केली. आणि ते शिक्षा केल्यामुळं तो बरोबरच असं प्रतिसाद देऊ लागला. म्हणून त्यानं विशिष्ट प्रतिसाद टाळण्याचे अध्ययन हा एक प्रकार मांडला. आता शेवटचं प्रकार पाहूयात आपण, तौलनिक शिक्षा अध्ययन. तौलनिक शिक्षा अध्ययन, डिस्क्रिमिनल पनिशमेंट लर्निंग. आता ह्या सगळ्या उपपत्तीमध्ये सगळ्यात महत्व दिलं किंवा स्किनरच्या उपपत्तीमध्ये दृढीकरणाला खूप महत्व आहे की नाही. दृढीकरण जर व्हायचं असेल म्हणजे ते सांगितलेलं शिकलेलं त्याचं जर पक्क व्हायचं असेल तर त्याला दृढीकरणाशिवाय पर्याय नाही. म्हणून स्किनरनं आपल्या उपपत्तीमध्ये दृढीकरणाला अनन्यसाधारण महत्व दिलं. आणि ज्या बाबीमुळं साधक प्रतिसाद देण्याचा वेग वाढतो त्या बाबीस दृढीकरण म्हणतात. त्या बाबीसच किंवा ज्याच्यामुळं आपण योग्य प्रतिसाद देतो आणि योग्य प्रतिसादाचं प्रमाण वाढतं. उदाहरणामध्ये जेव्हा उंदीर बरोबर किती बटन दाबत होता, स्विच दाबत होता, प्रेस करत होता, तेव्हा त्याला काय मिळत होतं, अन्न. मग ते त्याच्यासाठी बक्षीस स्वरूपाचं होतं. मग दृढीकरण काय झालं त्याचं, बटन दाबल्यावर अन्न बक्षीस म्हणून मिळालं. करेक्ट, व्हेरी नाईस आन्सर, व्हेरी नाईस, एकदम बरोबर. की आपण बटन दाबल्यावर आपल्याला अन्न मिळतोय हे त्याचं काय होतं, दृढीकरण होतं. आणि म्हणून जे दृढीकरण असतं, कधी पण एखादं जर करून घ्यायचं असेल, बरोबर उत्तराकडे जात असेल तर आपल्याला दृढीकरण जर करून घ्यायचं असेल तर त्या ठिकाणी त्याला प्रतिक्रिया म्हणून त्याला प्रबलन देणं गरजेचं आहे. प्रबलनामध्ये तो शाब्दिक असेल, वस्तू स्वरूपात असेल आणि ज्याला आपण बक्षीस म्हणतो ते देणं त्या ठिकाणी गरजेचं आहे. त्याला आपण या ठिकाणी स्किनरनं आमिष हा शब्द वापरला. आमिष आहे की नाही. आपण मुलांना पण आमिष देतो बघा, आपण घरात देतो किंवा आपल्या शाळेत देतो, वर्गात देतो, तू हे कर मग मी हे देतो. आपण देतो की नाही आपल्या मुलांना आमिष, देतो की नाही, येस और नो, देतो की नाही. हो सर. येस सर. काय देतो, कसं देतो, कसं म्हणून देतो आपण आमिष कसं देतो. तू एवढी वर्गामध्ये एकही दिवस absent नाही राहिलं तर महिना अखेरला बक्षीस छोटस दिलं जातं. बरोबर, अजून एकदम बरोबर. अजून यांच्यापेक्षा वेगळं कुणाला काय सांगावं वाटतं का. आपण मुलांना आमिष देतो बघा, तू आज 5 स्पेलिंग पाठ कर, मी तुला बागेत घेऊन जातो फिरायला, आहे की नाही. देतो की नाही आमिष असे. हो. हा, तर हे आमिष त्या विद्यार्थ्याला
ते दृढीकरण करण्यासाठी कारणीभूत ठरत असतात. आता आपण पाहूया या साधक अभिसंधानाचा शैक्षणिक उपयोग काय आहे, शिक्षणामध्ये आपण याचा उपयोग कसा करू शकतो. तर तौलिक साधक अध्ययनाचे एक उदाहरण परत एकदा सांगाल का? काय झालं, जरा आवाज मोठ्याने काढा म्हणा, आवाज जरा कमी खूप. तौलिक साधक अध्ययनचं परत एकदा उदाहरण सांगाल का? थांबा एक मिनिट हा. सुमन माझं मी हेडफोन करते. तौलिक साधक अध्ययन आणि तौलिक डिस्क्रिमिनल शिक्षा. त्याचं काय उदाहरण सांगू का पुन्हा एकदा. हा. तौलिक साधक अध्ययन आणि तौलिक लोपन आहे 5वं आणि 6वं, बरोबर का? हो सर. हा. आता याच्यामध्ये साधक मध्ये त्याला कारक म्हणले आपण, बरोबर की नाही. साधकामध्ये कारक येतं आणि हे कारक करत असताना, कारक कौशल्य करत असताना जे अध्ययन करायचंय आपल्याला त्याच्यामध्ये त्यानं गुंतवणूक केली पाहिजे. म्हणजे आपण आत्ताच्या शब्दामध्ये आपण काय म्हणतो त्याला, म्हणजे कृतीयुक्त अध्ययन म्हणतो. कृतीयुक्त ते तिथं घडणं गरजेचं आहे, म्हणून तौलिक साधक अध्ययन म्हणलेलं आहे. त्यानंतर लोपन म्हणजे चुकीच्या गोष्टी टाळायच्या आहेत. चुकीच्या गोष्टी टाळण्यासाठी आपल्याला शिकवायचं आहे आणि ते शिकवत असताना त्या चुकीच्या गोष्टी त्याच्या कशा कमी करता येईल याकडे आपल्याला लक्ष देता आलं पाहिजे. पुढं आता बघा, साधक अभिसंधानाच्या शैक्षणिक उपयोग आपल्याला बघत असताना या उपपत्तीचा उपयोग विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी कसा होऊ शकतो. तर हे करत असताना अजून एक गोष्ट बघा मी आठवण करून देतो, ते म्हणजे आहे दृढीकरण. आता आपण म्हणतो दृढीकरण. आता दृढीकरण जे होतं हे दृढीकरण जे आहे जे स्टिम्युलस आहे की नाही आपलं, त्याला आपण चेतक म्हणतो. हा, आणि चेतक किंवा त्याचं दृढीकरण असेल, हा जो प्रयोजक आहे म्हणजे ज्याच्यावर आपण ते प्रयोग करणार आहे किंवा ज्याला आपण शिकवणार आहे त्या प्रयोजकाच्या शारीरिक किंवा प्राथमिक ज्या गरजा आहेत त्या गरजांशी निगडीत असतो. यालाच आपण प्राथमिक दृढीकरण असं म्हणतो. उदाहरण जर सांगायचं झालं तर बघा, मुलाला भूक लागते, तहान लागते, है की नाही, तो काम करत असतो. मग कधी कधी आपण शिकवत असताना बघा शाळेमध्ये, उदाहरण सांगू ना आता ह्याचं उदाहरण तुम्हाला सांगतो. शाळेमध्ये शिकवत असताना वर्गात मुलं मध्येच बघा, मॅडम जाऊ का, हात वर करून बोट वर करून पुरवून सांगतात इकडे जायचंय, तिकडे जायचंय, वॉशरूमला जायचंय, आमचं जायचं. हे का होतं की त्याचे जे काही दृढीकरण आहे, मुलाला जे शिकवत असताना काही गरजा ज्या असतात आपल्या प्राथमिक गरजा असतात नाही, प्राथमिक गरजा म्हणतो की आपण शारीरिक गरजा म्हणतो, ह्या त्याच्यामध्ये अडथळा निर्माण करू शकतात, है की नाही. मग बघा, तुम्ही शिकवा लागले मुलाला, आपण मुलांना काय करत आहोत, शिकवत आहोत, पण मुलाला मध्येच भूक लागलेली असेल, भुकेलेलं पोट अन्न ग्रहण करतं का? भुकेलेलं पोट ज्ञान ग्रहण करतं का? नाही. मग तुम्ही किती पण चांगलं शिकवा, किती पण चांगलं त्याला दृढीकरण करून देण्याचा प्रयत्न करा, ते होणार आहे का? नाही. म्हणून आपल्या या दृढीकरणामध्ये तो दृढीकरण तुमचं जे एक ऋण पण असू शकतो आणि धन पण असू शकतो. ऋण काय आलं, जर तुमच्या त्या शिकणाऱ्याच्या जर प्राथमिक गरजा किंवा शारीरिक गरजा मध्ये अडचण निर्माण करत असतील तर त्याला दृढीकरण होणार आहे का? नाही होणार. मग ते कशा प्रकारचं दृढीकरण आहे, ऋण आहे की धन आहे? हा, ऋण. लक्षात येते का मी काय म्हणतो ते? लक्षात येते का? हो सर. हा, त्याच्यामुळं प्राथमिक दृढीकरण हाकणे धन आणि ऋण असू शकतो. कारण
प्राथमिक गरजा त्या ठिकाणी त्याच्या आडव्या येऊ शकतात. जसं की तहान भूक आहे की नाही, नैसर्गिक क्रिया प्रक्रिया असतील त्या ठिकाणी आडव्या येत असतात. म्हणून तो ऋण आणि धन पण असू शकतो. आता याचं जे काही अभिसंधानाचं शैक्षणिक उपयोजन आहे तर सगळ्यात महत्वाचं काय आहे तर आपण त्या विद्यार्थ्यांच्या वर्तनाला आकार देऊ शकतो आणि त्या वर्तनाला आकार देत असताना मोठ्या मोठ्या गोष्टी एकदम परिवर्तित करून देण्यापेक्षा आपण छोट्या छोट्या टप्प्यामध्ये त्याला शिकवू शकतो आणि त्याच्यातून आपण काय करू शकतो, त्याला प्रबोधन देऊ शकतो. बरोबर आहे का नाही? आता एखाद्या विद्यार्थ्यांच्या वर्तनाला आपण कसा आकार देऊ शकतो, उदाहरण सांगू शकाल का मला? बरोबर कसं समजलं लक्षात येईल? मग मी सांगतो, तुम्ही पहिलं सांगा, मग मी त्याचं उदाहरण देतो की आपण विद्यार्थ्यांच्या वर्तनाला आकार देऊ शकतो का या साधक अभिसंधानाच्या द्वारे देऊ शकतो. तर कसं देऊ शकतो? शाळेत व्यवस्थित वेळेवर आणि स्वच्छ कपडे नीटनेटकेपणे आले पाहिजे. मग काय करायला लागेल? मग काय करायला लागेल? म्हणजे जो मुलगा जो छान व्यवस्थित येतो, स्वच्छ कपडे, तर त्याच्या वर्गात जर कौतुक केलं तर बाकीचे मुलं पण तसे येतील उद्यापासून. एकदम बरोबर. म्हणजे जो मुलगा अस्वच्छ येतोय, व्यवस्थित येत नाही, टापटीप येत नाही, त्या मुलाला जर आपल्याला त्याच्या त्या वर्तनाला जर आपल्याला आकार द्यायचा असेल, त्याला चांगली सवय लावायची असेल तर या ठिकाणी रेनिफोर्समेंट मोस्ट इम्पॉर्टंट आहे. मग ते सकारात्मक आणि नकारात्मक दोन्ही गोष्टीचं वापरू शकतो आपण. वारंवार जर सांगूनही तो घाण कपडे घालून येत असेल तर त्याला शिक्षा देऊन आपण मारून त्याला हे करू शकतो. दुसरं आहे आपण त्याला सवय लावा. जे रोज चांगले येतात कपडे घालून त्यांना बक्षीस द्या, म्हणजे ज्यांना येत नाही त्याला पण वाटेल की आपल्याला पण हे बक्षीस मिळवायचं आहे म्हणून आपण हे केलं पाहिजे. समोर बोलून त्याचा सत्कार करा, त्याचा गुणगौरव करा, त्याच्यासाठी वेगवेगळ्या गिफ्ट द्या, म्हणजे त्याचा परिणाम त्याच्यावर होईल. मग शाळेमध्ये असंच ही जी मुलं येतात, मग काही अस्वच्छ येतात, काही शिव्या देणारी असतात, काही वेळेवर शाळेवर न येणारी असतात, गरपाट न करणारी असतात, असंख्य कारणं असतात विद्यार्थ्यांना. मग एकदमच आपण परिवर्तन करू शकत नाही, तर मग छोट्या छोट्या गोष्टींमधून आपण ह्या वर्तनाला आकार देऊ शकतो. शिक्षा, प्रबोधन आणि आमिष देऊन आपण त्याच्या वर्तनामध्ये आकार आणू शकतो. मग आहे क्रमादेशित अध्ययन, की इन्स्ट्रक्शन देऊन आपण मुलांना लहान लहान भागातून विद्यार्थी आपण त्याला बदलू शकतो. मग विद्यार्थी पण काही गोष्टीसाठी इमिजिएटली काय करतं, प्रतिसाद देतं, रिस्पॉन्स देतं, आणि मग इमिजिएटली त्याला जर काय रिस्पॉन्स मिळाला की मग त्याचं प्रबोधन त्याला होतं. कारण आपण पाठीमागच शिकलो किंवा या बत्तीमध्ये शिकलेलो आहे की जितका प्रतिसाद इमिजिएट असतो, लगेच असतो, त्वरित असतो, तितकं आपलं प्रबलन जास्त होतं, दृढीकरण जास्त होतं, आहे की नाही? म्हणून शिक्षकांना काय करायला पाहिजे की लहान भागात विभागायचं आणि लहान भागात विभागून त्याला द्यायचं. जसं की एखादा पूर्ण ऍपल, एखादं संपूर्ण ऍपल आपण कसं खाऊ, एखादं संपूर्ण ऍपल आपण कसं खायचं? कट करून खाणार. डायरेक्ट असं तोंडात घातल्यावर काय होईल? डायरेक्ट अख्खं पूर्णच्या पूर्ण तोंडात घालूया, काय होईल? जाणार नाही सर आता. आणि जरी समजा तुम्ही बळजबरीनं तोंडात घातलं तर काय होईल? ते चावलं जाणार नाही. म्हणून सेम टाइम, आणि मग ते पचणारही नाही. म्हणून आपल्याला काय करायचं आहे, कुठलीही गोष्ट काय करायची त्याला विभागायची आहे, त्याचे छोटे छोटे तुकडे करायचे आणि मग त्याच्यातून त्या विद्यार्थ्याला लर्निंग करून द्यायचं. कोण काय बोलत होतं का? बोला. त्याच्यानंतर ना आहे प्रेरणा आणि वर्ग व्यवस्थापन. सगळ्यात महत्वाचं आहे क्लासरूम मॅनेजमेंट आणि प्रेरणा, त्याला आपण मोटिवेशन म्हणतो. आणि सगळ्यात महत्वाचं असतं की प्रेरणा मिळते कुठून? ती एकमेकांना काहीतरी बोलून दिल्यानंतर शाब्दिक प्रेरणा आहे की नाही? मग विद्यार्थ्यांना आपण त्याच्या वर्तनामध्ये झालेल्या बदलापोटी
आपण बक्षिस देऊन सुद्धा आपण त्याच्या वर्तनात बदल करू शकतो, त्याला प्रेरणा देऊ शकतो. आणि बघा, वर्ग व्यवस्थापनामध्ये कोणकोणत्या गोष्टी येतात तुम्हाला असं वाटतं? त्याला आपण क्लासरूम मॅनेजमेंट म्हणतो. काय काय असतं? क्लासरूम मॅनेजमेंट मध्ये काय काय येतं? कोण कोण सांगू शकेल? वर्गात शांतता, स्वच्छ वर्ग, हा, बरोबर, व्हेरी नाईस. अजून? वर्गामध्ये स्वच्छ वर्ग. अजून? आता जो 80 साहित्य, प्रेरणादायी विचारांचे फोटोकॉपी लावणे. काय म्हणले? कारभारी बोला. प्रेरणादायी विचार सर मोठे हा, मोटिवेशनल विचार. सुविचार वगैरे लावायचे. चार्ट बनवून चार्ट. हो हो, बरोबर. अजून अजून काय येतं? मी काय म्हणतो बघा, क्लासरूम मॅनेजमेंट. कोणती घटक आहेत ते क्लासरूम मॅनेजमेंटसाठी कारणीभूत आहेत? इथे इंग्लिश मिडियमला कोण शिकवतंय का? कोण इंग्लिश मिडियम मध्ये कोण टीचिंग करते का? बघा, इंग्लिश मिडियमला शिकवणाऱ्या मॅडमला, तिथल्या मास्टरला माहित असतंय की क्लासरूम मॅनेजमेंट कसं असायला पाहिजे, एक. आणि क्लासरूम मॅनेजमेंट कसं मी बरोबर करते हे मराठी मिडियमला एकदम माहित असते. त्यामुळे तुमच्या दोघांकडून पण अशी उत्तरं प्रॉपर यायलाच पाहिजे. काय काय असतं क्लासरूम मॅनेजमेंटमध्ये? सगळ्यात महत्वाचं असतं ते विद्यार्थी हँडलिंग, ज्याला आपण म्हणतो वर्ग शांतता ठेवणं. क्लासरूम मॅनेजमेंटमध्ये पहिलं येतं विद्यार्थ्यांची हँडलिंग. गोंधळ करतात मुलं, मग ते गोंधळ मग शिकवत असताना तुम्ही जीव तोडून शिकवत आहे, फळ्यावर लिहत आहे, थोडं सगळं करत आहे, पण काही मुलं माझं गप्पा मारत आहेत, काही मुलांनी कागदाचे गोळे केले आणि मॅडमच्या दिशेने फेकले म्हणा, किंवा मग इतरांना कोणाला तरी फेकले म्हणा, खिडकीतून पाहणे म्हणा, वर्गात कचरा करणे. मग अशी मुलं असली की मॅडमचं कसं असतं, वेळेचं व्यवस्थापन असलं पाहिजे. मॅडमचं वर्गामध्ये येणं ते 35 मिनिटाचंच असतं आणि 35 मिनिटामध्ये जर हे मुलांना कंट्रोल करण्यातच माझी जर गेले तर 35 मिनिटं माझी मुलांना कंट्रोलच करण्यात गेले, मग मी कधी शिकवणार? आणि असं रोज व्हायचं म्हणजे की माझं सिलेबस कधी संपणार? म्हणजे सगळ्यात महत्वाचं क्लासरूम मॅनेजमेंटमध्ये असतं ते म्हणजे टाइम मॅनेजमेंट, आणि स्टुडंटला आपण जे काही इंटरॅक्शन करतो ते महत्वाचं आहे. अजून कोणाला काय आठवतं का? मी आता तुम्हाला बोलतं केलं, म्हणजे आता मी पॉईंट सांगितले. अजून कोण काही सांगू शकेल? मीच बोलू दे. वर्गात तक्ते लावणे, आकृत्या आणि पाड्यांचे. ओके, व्हेरी नाईस. आता आपल्याला डिसिप्लिन सर, मुलांना शिस्त लावणे. व्हेरी नाईस, एकदम बरोबर. आणि डिसिप्लिन मध्ये काय आहे की मॅडम ज्यावेळेस वर्गामध्ये येतात त्यावेळेस त्या मॅडमचं ऐकून घेणं खूप महत्त्वाचं आहे. त्याच्यासाठी त्या मुलांना स्वयंशिस्त असली पाहिजे. बरोबर आहे. आता बघा, आपल्याकडे मूल्य शिक्षण येत आहे की नाही? आता नवीन NEP-च्या ह्याच्यानुसार आता नुकते सगळ्यांचे प्रशिक्षण झालेली आहे. आता ग्राउंड लेवलला पण येत आहे. आता विद्यार्थ्यांना पुस्तकं मिळणार आहेत आणि तुमच्या आठवड्यातून तुम्हाला 2 तास त्या मूल्य शिक्षणाचे शिकवायचे आहे. विद्यार्थ्यांमध्ये मूल्य रुजवायची आहे. याच्यामध्ये एक नवीन गोष्ट आलेली आहे. आता तुमच्यापर्यंत आली का मला माहित नाही, पण काय गोष्ट आहे नवीन, तर वर्ग शांत कसा ठेवायचा, ज्याला आपण क्लासरूम मॅनेजमेंटमध्ये सगळ्यात महत्वाचं किंवा सगळ्यात चॅलेंजिंग जे काम आहे ते म्हणजे क्लासरूम कंट्रोल करणं. मुलं गोंधळ घालतात, ओरडतात, धिंगाणा घालतात, कचरा करतात, एकमेकांना मारतात. शिक्षक वर्गात आल्यानंतर सुद्धा ते शिक्षकांकडे त्यांचं लक्ष नसतं. काही मुलं आपल्या धुंदीमध्ये धुंद असतात, काही चित्र काढण्यामध्ये असतात, तर काही फळ्यावरचं लिहिण्यामध्ये असतात. मग सर आले काय आणि त्याच्या समोर उभारले काय, त्याला कसलाच परिणाम होत नाही. बरोबर आहे का? बरोबर आहे की चुकीचं आहे? मग अशा वेळेस आपण वर्ग कसा कंट्रोल करायचा बाबा, हे सगळ्यात मोठं चॅलेंज आहे. तर याच्यासाठी मूल्यवर्धनाच्या कार्यक्रमामध्ये आपण विद्यार्थ्यांना ते पुस्तकच येणार आहे विद्यार्थी. मग त्या पुस्तकामध्ये पहिलंच धडा आहे, पहिलाच चॅप्टर आहे की यांना कसं शिकवायचं. तर त्याच्यामध्ये त्या धड्याचं नाव आहे शांतता संकेत. काय करायचंय? शांतता संकेत. जर तुमच्या शिकवण्याकडे विद्यार्थ्यांचं लक्ष नसेल, तर त्या विद्यार्थ्यांचं लक्ष वेधून घेण्यासाठी फक्त तुम्ही तुमचा उजवा किंवा डावा हात फक्त वर करायचा
आणि कशाही प्रकारचे शब्द बोलायचे नाही. मग आपसुकच मुलं तुमचं पाहून तेही हात वर करतील. मग तुम्ही काहीच बोलायचं नाही. मग हे करत असताना जे विद्यार्थी बोलत आहेत, ज्यांचं लक्ष तुमच्याकडे नाही, अशांनी ज्यांचं लक्ष तुमच्याकडे आहे त्यांनी त्या मुलांना खुणवायचं आहे, त्यांना सांगायचंय की सरांनी वर हात केले तर तू कर. आणि अशा प्रकारे आपण हा शांतता संकेत पाळून विद्यार्थ्यांचं लक्ष वेधून घेऊ शकतो आणि वर्गामध्ये शांतता प्रस्थापित करू शकतो. हे करण्यापूर्वी विद्यार्थ्यांना तुम्हाला सांगावं लागेल की जेव्हा मी असा हात वर करेन, शांतता संकेताचा वापर करेन, त्यावेळेस तुम्हालाही असा हात वर करायचा आहे. आणि मग याच्यामध्ये वर्गामध्ये बघा, तुम्ही असा प्रयोग करून बघा, 3 ड्रॉप सायलेंट होतो. एकदम वेगळंच काहीतरी केल्यानंतर ना मग हे वर्ग व्यवस्थापनामध्ये सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे की वर्ग शांतता. आणि वर्ग शांतता करण्यामध्ये 10-15 मिनिटं जातात, तर ते तिथं वाचतं तुमचा. त्यानंतर ना आहे मग कोणतरी सांगितलं टीचिंग एड्स, म्हणजे तुम्ही जे शिकवणार आहे ते शिकवण्यासाठी विद्यार्थ्यांना सहजगत्या समजण्यासाठी तुमचे सहाय्यभूत जे काही साधन असतं ते म्हणजे टीचिंग एड्स. मग ते हवं त्या ठिकाणी उपलब्ध हवंय ना. आपण ठेवलेलं असतं त्या ड्रावरमध्ये, कपाटामध्ये, मुलांनी इकडं तिकडं बघून जर टाकून दिलं, फेकून दिलं आणि तुम्ही ऐन वेळेस तासात गेलं आणि तिथं मिळालं नाही वर. म्हणून ज्या त्या ठिकाणी त्या वस्तू असणं, त्याचे चार्ट लावणं, चारोळ्या, सुविचार, प्रेरणादायी कोटेशन्स लावलेलं असणं, जेणेकरून विद्यार्थ्याला मोटिवेशन आणि तुमच्या वर्गाचं व्यवस्थापन व्हायला पाहिजे. आलं का लक्षात? मग ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत हे करण्यासाठी तुमच्यामध्ये कंटिन्युअसपणा असला पाहिजे, एकदम सातत्य असलं पाहिजे. आणि हे सातत्य जर असलं तर ऑटोमॅटिकली तुमचं अध्ययन या ठिकाणी काय होणार आहे, प्रभावी होणार. तर अशा प्रकारे साधक अभिसंधानाचं हे उपयोग येतं. ह्यानंतर न येतो तो म्हणजे अभिजात अभिसंधान उत्पत्ती, जी आहे इव्हान पेट्रोविच पॅव्लोव्ह, त्यात आपण बघणार आहोत. यापूर्वी कोणाला काही शंका असेल तर विचारू शकता, नसेल तर मी पुढे जाईल. आहे का शंका कोणाला? काय शंका आहे का कोणाला? येस अँड नो काहीतरी म्हणा. आहे का? असेल तर आहे, नसेल तर नाही, बळजबरी नाही. मग आता ओके. मग माझा शिकवण्याचा हे अध्ययनाची जे प्रतिमान आहे हे शिकवण्याचा वेग थोडं वाढवू का आहे बरोबर आहे? वेग माझा आहे तो बरोबर आहे की वाढवू, अजून स्पीड घेऊ? आहे ते बरोबर आहे सर. हेच बरोबर असेल. आहे ते बरंच स्पीड नको. असं काही नाही ना की बोर व्हायला लागलंय, किती दमानं शिकवायला मास्तर, किती पाणी लावा नाही, लागलंय, पाणी लावा लागलंय, असं काही नाही ना. नाही. नाही तर काही काही मुलं प्रतिभाशाली असतात ना. काही मुलं म्हणजे बघा, हा सुद्धा एक अध्ययनाचा वक्र, ज्याला आपण कर्म म्हणतो. वर्गामध्ये आपण ज्यावेळेस बुद्धिमत्ता शिकणार आहे की नाही त्यावेळेस पण मी सांगणार आहे, पण आता ते आठवलं म्हणून इथेही सांगून देतो. बघा, हा प्रश्न हमखास येतो वर्गामध्ये. आपल्या वर्गामध्ये सगळीच मुलं सारखी नसतात, बरोबर आहे का? हे सर नो A to Z मुलं सारखी नसतात. हो सर. मग कशी असतात? मग कशी असतात? मग कशी असतात? सगळे काही आगाऊ वेगवेगळे असतात, काही शांत असतात. काही मुलं त्यांची बुद्धिमत्ता सारखी नसते. काही तुमचा आवाज ब्रेक व्हायला मागे. सगळ्यांची बुद्धिमत्ता ही वेगवेगळी असते सर. हा, सगळ्यांची बुद्धिमत्ता वेगवेगळी असते. अजून वर्तन मध्ये पण असतं सर. काही शांत, आगाऊ, काही काहीच रिस्पॉन्स देत नाही. हा, बरोबर, एकदम बरोबर. अजून मग आपण ह्या आता तुम्ही जे म्हणले की नाही, काही आगाऊ असतात, काही बडबडी असतात, काही शांत स्वभावाचे असतात, काही पटकन उत्तर देणारे असतात, काही उत्तर येऊन सुद्धा ग बसणारे असतात. मग यापैकी आपला वर्ग कोणत्या गटात मोडतो बरं? बरोबर आहे का नाही? आपला वर्ग पण कशात तर मोडत असेल ना. ऋण. काय ऋण? आपला वर्ग पण कशात तर मोडत असेल. तो अशात मोडतो की आपणही उत्तर द्यायची नाही, देणारे देतील
आपण ऐकून राहूया, काय देणं नाही. बोलले तर 1-2 जणच बोलतात. मग बघा, आता मी जे आता सांगत होतो त्याच्याकडे येतो, की प्रत्येक वर्ग हा डिस्ट्रीब्यूट झालेला असतो अध्ययन वक्राप्रमाणे. म्हणजे जो कर्व असतो की नाही, हा कर्व जो असतो, हा आपली घंटा आहे की नाही, शाळेतली घंटा गोल आकाराची किंवा मंदिरातली घंटा असते की नाही, त्या घंटेच्या आकारासारखा वक्र असतो. हा घंटेच्या आकारासारखा वक्र असतो. तो अशा पद्धतीनं डिस्प्लेला काढत आहे बघा. हे बघा, असा वक्र असतो. आणि या ह्याच्यामध्ये आता ही बेसलाईन आहे आणि याच्यावरती मुलं असतात. तर 1.1% ही हुशार असतात मुलं, बरोबर का? आणि इकडला भाग जो 1.1 असता हा मंद गतीचा असतो, त्याला आपण ढ म्हणत नाही. मग सगळ्यात जास्त कुठला आहे? हा सर्वसाधारण असणारा बालक, सर्वसामान्य असणारा हा जो आहे हा सर्वसामान्य असतो. मग आपण ज्या वेळेस सर्वसामान्य म्हणा किंवा हुशार म्हणा, आता यांना जर नजरेसमोर घेऊन शिकवलं तर हुशार मुलाला काय वाटतं, किती ते समजून सांगायला लागलाय, आणि ह्याला काय वाटतं, तर किती अवघड सांगतात समजून, मला कळेच ना. म्हणून कधीही शिकवत असताना या दोघांचं जे मध्य सेंटर आहे, की वर्गामध्ये सर्वसाधारण विद्यार्थी असतात, हे घरी धरून करायचं असतं. हे आपल्या बुद्धिमत्तेमध्ये पण आपल्याला शिकायचंच आहे. इथं आलं लक्षात? आता बघा, आपण शिकत आहोत अभिजात अभिसंधान उपपत्ती. त्याच्यामध्ये इव्हान पॅव्लॉव पेट्रोविच जो आहे की नाही, ज्यानं ही उपपत्ती मांडली. त्यानं ही उपपत्ती मांडत असताना दोघाला क्रॉस केलं. आता यानं कोणाला दोघाला क्रॉस केला असेल हो? कोणाला केला असेल? थॉर्नडाईक आणि स्किनर. वा, छान. आता थॉर्नडाईकच्या उपपत्तीमध्ये काय आहे, स्किनरच्या उपपत्तीमध्ये काय आहे, आणि मग त्यानं कशाला बरं चॅलेंज केलं असेल? चला सांगा, पटकन सांगायचं. काय आपलं कळलंय ना आता. थॉर्नडाईकने चुकावर शिकत मांडलाय, तर स्किनरने काय केलं, तर चुकाला त्यानं केला प्रतिसादावर दृढीकरण हे पक्क आहे असं त्याने सांगितलं, बरोबर आहे. मग ह्यानं काय म्हणला, चुकातून शिकतो, आणि हे म्हणतोय तुम्ही प्रबलन द्या, शिक्षा द्या, त्याला आकार द्या, हे दोघंही सांगतायत. हे म्हणतोय, हे मध्येच अभिजात अभिसंधानवाला जो पॅव्लॉव आहे, हे सांगत आहे की अध्ययन तसं नसतंय बाबा. अध्ययन जर शिकवायचं असेल, अध्ययन आपल्याला करून घ्यायचं असेल, तर आपल्याला वेगळ्या पद्धतीनं शिकवावं लागेल, असं हा सांगत आहे. वेगळी पद्धत म्हणजे काय आहे, तर बघा, एखादी वस्तू दिसली. आता बघा, तुम्ही रस्त्याने जात आहात आणि एखाद्याच्या घरासमोर बाहेर भुईमुगाच्या शेंगा वाळायला घातलेल्या आहेत. ज्याला आपण शेंगा म्हणतो की नाही, भुईमुगाच्या शेंगा वाळायला टाकलेल्या आहेत. त्या शेंगाकडे तुम्ही पाहिलं, काय वाटलं तुम्हाला? काय वाटेल? साहजिकच काहीतरी वाटलं पाहिजे. घेऊन खावं. व्हेरी नाईस. घेऊन खावंसं वाटेल, घेऊन खायला वाटेल. हा, अजून? मग तुमचं ते वर्तन आहे, आता काय वर्तन घडलं तुमचं, हे पण वर्तनवादीच आहे का? हा पण वर्तनवादीचा आहे. इथले सगळे मानसशास्त्र वर्तनावरच अवलंबून आहेत. यस आणि आर, स्टिम्युलस आणि रिस्पॉन्स, या सगळ्याच गोष्टीवरती त्यांचं सगळं चाललेलं आहे. या सगळ्याच गोष्टीवरती चाललेलं आहे. आणि हे सगळं चालत असताना याचं सुद्धा असं म्हणणं आहे की तुम्ही रस्त्याने चाललेले आहे, तुम्हाला तिथं शेंगा दिसल्या, आणि साहजिक तुमचं वर्तन काय झालं, ते वर्तन होतं तुमचं, ते शेंगा घ्याव्या आणि ते शेंगा खाव्या. हे का बरं असं आहे, तर याला आपण, या वर्तनाला पॅव्लॉव यानं एक शब्द वापरला, तो म्हणजे नैसर्गिक वर्तन किंवा नैसर्गिक उद्दीपक. नैसर्गिक उद्दीपक, उद्दीपकाला आपण चेतक म्हणतो ना, स्टिम्युलस, आहे की नाही. आता त्या नैसर्गिक उद्दीपकाला आपण प्रतिसाद कसा देणार आहे? नैसर्गिकच देणार आहे का आर्टिफिशियल देणार आहे? त्याला आपण अकृत्रिम म्हणतो. कसं देणार आहे? कसं देणार आहे? बोला पटपट.
आता तुमच्या सगळ्यांच्या समोर जर मी चिंच दाखवली, आणली, तर काय होईल? आपसुकच काय होईल? आवाज येत नाही का माझा? तोंडाला पाणी त्याची सुटेल. त्याची चव जाणवेल सर. तोंडाला पाणी सुटेल. करेक्ट. हे उत्तर एकदम अक्युरेट आहे की चिंच दाखवल्यानंतर चिंच तुम्ही पाहिल्यानंतर तुमच्या तोंडाला पाणी सुटेल. चिंच ही नैसर्गिक उद्दीपक आहे आणि त्या उद्दीपकाला तुम्ही दिलेला जो रिस्पॉन्स आहे, तोंडाला पाणी सुटणे, हा नैसर्गिक आहे का अनैसर्गिक आहे? नैसर्गिक. नैसर्गिक आहे. मग हा आपला शहाणा मानसशास्त्रज्ञ काय म्हणतो, जर नैसर्गिक प्रतिसादकाला किंवा चेतकाला जर नैसर्गिकच प्रतिसाद मिळत असेल, तर त्या नैसर्गिक बरोबर तुम्ही अनैसर्गिक उद्दीपक जोडला तर त्याला सुद्धा तुमची जी काही प्रतिक्रिया असणार आहे ती नैसर्गिकच येणार आहे. त्याच्यामुळं विद्यार्थ्यांना शिकवत असताना नैसर्गिक बरोबर अनैसर्गिक प्रतिक्रिया देऊन विद्यार्थ्याला लर्निंग करा, म्हणजे विद्यार्थी व्यवस्थितरित्या शिकेल, असं यांचं सगळ्यात महत्वाचा मुद्दा होता. हा जो मानसशास्त्रज्ञ आहे, हा मानसशास्त्रज्ञ रशियाचा होता. कुठला होता? रशिया. इवान पेट्रोविक पॅव्लॉव, ज्यांचा जन्म 1849 ला झाला आणि मृत्यू झाला तो 1927 ला. मृत्यू कधी झाला त्यांचा? 1927. रशियन मानसशास्त्रज्ञ. आणि यानं सगळ्यात मोठं जे काही संशोधन केलं ते पचनावर केलं, पचनक्रिया. पचनावर केलेल्या संशोधनासाठी 1904 साली यांना नोबेल पारितोषिक मिळालं होतं. कुठलं? नोबेल पारितोषिक. आणि यांच्या जे काही उपपत्ती आहे, याचं जे काही मुख्य विचार आहे तो शिकणं, आणि हे जे शिकणं आहे ते सहसंबंधावरच अवलंबून असतं. त्याला साहचर्य पण म्हणतो, आणि असोसिएशन किंवा असोसिएट जे लर्निंग आहे त्याला जी काही आपण प्रतिसादात्मक ज्या गोष्टी देतो, घडतो, त्याच्यावर तो तसा प्रतिसाद देत असतो, असं त्याचं म्हणणं आहे. म्हणून इथं CS खूप महत्वाचा आहे. आणि ज्या काही नैसर्गिक चेतकाला जेव्हा आपण अनैसर्गिक चेतक जोडतो त्यावेळेस त्याला सुद्धा मिळणारी जी प्रतिक्रिया आहे ती नैसर्गिकच येते, असं त्याचं म्हणणं आहे. म्हणून ह्या मानसशास्त्रज्ञानं आपला जो अभ्यासाचा विषय आहे तो त्यानं साहचर्याचा ठेवला. आणि थर्मोडाईकनं कोणत्या प्राण्यावर प्रयोग केले हो? थर्मोडाईकनं कोणत्या प्राण्यावर केलं? मांजर आणि आणि कबूतर. आणि ह्याच्या काय म्हणतात, स्किनरनं कशावर केलं? उंदीर आणि कबूतर. मग मागच्या वर्षी सुद्धा, मागच्या जुन्या क्वेश्चन पेपर मध्ये पेपर 1 ला पडलेला प्रश्न आहे की खालीलपैकी कोणत्या मानसशास्त्रज्ञाने कुत्र्यावर प्रयोग केले? अलग अलग. त्यामुळे असे प्रश्न येतात, त्यामुळे आपल्याला माहित पाहिजे की कोणाने कशाला प्रयोग केले. त्याच पद्धतीनं पॅव्लॉवनं कुत्र्यावर प्रयोग केला. कशावर प्रयोग केला? कुत्र्यावर प्रयोग केला. आणि कुत्र्यावर प्रयोग केला. आणि कुत्र्यावर प्रयोग करत असताना त्यानं त्या कुत्र्याच्या लाळ निर्मितीवर प्रयोग केला. कुत्र्याच्या कशावर प्रयोग केला? लाळ निर्मितीवर प्रयोग केला. आणि तिची लाळ निर्मिती, ते कुत्रा असतं की नाही, जी लाळ येते बाहेर, आणि ती लाळ कशी येते, किती येते, त्याचं मेजरमेंट केलं. आता ते कसं केलं, काय केलं, पुढच्या चित्रात तुम्हाला मी दाखवतो. त्याच्या अगोदर आपण बघूयात की ह्याच्यामध्ये त्यानं जे काही हे केलेलं आहे, अभिजात अभिसंधान, म्हणजे जे उपपत्तीचं नाव आहे अभिजात अभिसंधान उपपत्ती, ह्याच्यातले जे काही कन्सेप्ट आहेत त्या कन्सेप्ट पहिले जाणून घेऊयात आणि मग आपण त्या प्रयोगाकडे जाऊयात. तर अभिजात अभिसंधान म्हणजे काय आहे की एका नैसर्गिक उद्दीपकाशी, उद्दीपक म्हणजे स्टिम्युलस आहे, त्या दुसऱ्या तटस्थ नॅचरल उद्दीपकाचा सहसंबंध प्रस्थापित करणं, म्हणजे
नैसर्गिक उद्दीपकाला अनैसर्गिक उद्दीपकाची जोड देणं. आता हे तुम्हाला नैसर्गिक अनैसर्गिक हे शब्द थोडं अवघड वाटत आहेत का? अवघड वाटत आहेत का? म्हणजे कन्फ्युज होत आहे. हा, आता बघा उदाहरण देऊन सांगतो. आता ऍक्च्युअली मला काय करायचं होतं, पुढच्या स्लाइड मध्ये ते समजून सांगायचं होतं, परंतु ते इथं समजणं गरजेचं आहे, म्हणजे पुढच्या लक्षात येईल. आता मी पुढच्या स्लाइडवर जाऊन तिथून समजून दाखवतो. हा, हे आहे महत्वाचा पार्ट, तो म्हणजे कुत्रा. ह्या कुत्र्याला म्हणजे तुमचं नैसर्गिक आणि अनैसर्गिक समजवण्यासाठी मी इकडे आलो बरं का. आता मी प्रयोग समजावून सांगतो आणि त्याच्यातच नैसर्गिक आणि अनैसर्गिक समजावून सांगतो, म्हणजे सगळ्या गोष्टी क्लिअर होतील. ह्या पॅव्लोवनं काय केलं की कुत्र्यावर प्रयोग केला आणि कुत्र्यावर प्रयोग करत असताना त्याच्या प्रयोगाचा मुख्य विषय होता त्याची लाळ निर्मिती. कुत्र्याची लाळ निर्मिती, माणसाची सुद्धा लाळ निर्मिती होते. उदाहरणार्थ माणसाला त्याच्या आवडीचा पदार्थ दिसला खाण्याचा, ऑटोमॅटिकच आपसूक तोंडाला पाणी सुटतं. आपण म्हणतो ना तोंडाला पाणी सुटलं का, ऍक्च्युअली तोंडाला पाणी सुटणं म्हणजे लाळ निर्मिती होते आपल्या तोंडामध्ये. आणि ती लाळ निर्मिती किती होते त्याचं त्याने मेजरमेंट केलं आणि त्याच्यानुसार ही पूर्णपणे उपपत्ती मांडली आणि ती शिक्षणाशी जोडली. आता या ठिकाणी पहिलं कुत्र्याला बांधून ठेवलेलं आहे. कुत्र्याला त्याने किती जागी बांधले हे तुम्ही पाहिलं. त्याच्यानंतर या कुत्र्याच्या जबड्यामध्ये एक होल केला. तोंडामध्ये जी लाळ निर्मित होणार आहे ती लाळ त्या तोंडातून बाहेर पडली पाहिजे आणि ती एका भांड्यात आली पाहिजे, म्हणून त्याच्या जबड्याला होल केला आणि होल करून त्या ठिकाणी एक पाईप बसवला आणि तो पाईप एका डिव्हाइसशी जोडून त्यानं त्या चंचुपात्राला जोडलं आणि त्याच्यामध्ये जेणेकरून लाळ निर्मिती किती झाली याचं मेजरमाप होईल. असं त्या कुत्र्याची रचना केली. आता बघा काय त्याला केलं नैसर्गिक आणि अनैसर्गिक. आता कुत्र्याची बांधणी लक्षात आली. त्या कुत्र्याला बांधलेलं आहे. बांधल्यानंतर त्याच्या जबड्यामध्ये पाईप लावलेला आहे की जे त्याच्या तोंडामध्ये लाळ निर्माण होणार आहे ती लाळ पाईपाद्वारे आली पाहिजे, भांड्यात पडली पाहिजे आणि ती मोजता आली पाहिजे. असं त्या कुत्र्याची सिस्टीम केली. आणि आता काय केलं बघा, बांधलेल्या कुत्र्याला त्याने समोर अन्न ठेवलं. अन्न म्हणून त्यानं बोन्स, ज्याला आपण कुत्र्याला हाडूक टाकतो म्हणत नाही, हाड, ते अन्न ठेवलं. ते जसं त्या कुत्र्यानं त्याचं अन्न पाहिलं, अन्न म्हणून हाड ठेवलेलं आहे, माणसाचा तुकडा असेल किंवा हाडाचा तुकडा असेल, ते जे ठेवलेलं आहे ते ठेवलेलं पाहिल्यानंतर जस्ट नाव पाहिल्यानंतर त्या कुत्र्याच्या तोंडाला पाणी सुटलं. त्या कुत्र्याच्या तोंडाला पाणी सुटलं म्हणजे लाळेची निर्मिती झाली आणि आपसुकच ते तोंडा वाटून त्या पाईपात आली आणि मेजर झाली. इथं मला सांगा, त्या कुत्र्यानं त्याच्या अन्नाला पाहणं म्हणजे त्या हाडकाच्या तुकड्याला पाहणं नैसर्गिक आहे का काय मनानच केलं तर? नैसर्गिक आहे. नैसर्गिक आहे. काय नैसर्गिक आहे की अन्न पाहणं, अन्न पाहिल्यानंतर तोंडाला पाणी येणं, हे नैसर्गिक आहे. या ठिकाणी चेतक काय आणि प्रतिक्रिया काय सांगा बघू. चेतक काय आणि प्रतिक्रिया काय? चेतक सर अन्न दिसणार, चेतक प्रतिक्रिया ठेवलेलं लाळ अन्न आहे लाळ आणि येणार. एकदम मस्त कळलं तुम्हाला. बाद झालं, एवढंच महत्वाचं होतं या ठिकाणी. चेतक जे आहे ते अन्न आहे, जे हाडाचा तुकडा, माणसाचा तुकडा किंवा त्याने जे ताटात ठेवलेलं ते, आणि त्याला प्रतिक्रिया काय आली की कुत्र्यानं ऑटोमॅटिकली लाळ निर्मिती केली, त्याला आपण तोंडाला पाणी सुटतं म्हणतो, बरोबर. म्हणजे साहजिक आहे अन्न दिसल्यानंतर खावंसं वाटणं, तोंडाला पाणी सुटणं नैसर्गिक आहे. आता बघा, हे पहिलं त्यानं ऑब्झर्वेशन केलं असं की कुत्र्याला असं केलं की असं होतंय, त्याला हे होतंय, हे मेजर केलं. आता त्याला ही सगळी जी क्रिया आहे ही क्रिया आहे नैसर्गिक. ही कसली क्रिया आहे? नैसर्गिक क्रिया आहे. मग या नैसर्गिक क्रियेला त्यानं कृत्रिम क्रिया द्यायला सुरुवात केली, त्याला आपण आर्टिफिशियल म्हणतो. आता इथं बघा काय कृत्रिम केलं की त्या बाबानं काय केलं, आता जेव्हा तो अन्न ठेवणार आहे, जेव्हा तो ते अन्न ठेवणार आहे त्या अन्नाबरोबर एक घंटी वाजवायला चालू केली. काय चालू केली? घंटी. म्हणजे काय केलं बघा, त्यानं दृढीकरण केलं. घंटी वाजायची, अन्न आणून ठेवायचं. अन्न बघितलं की त्याला पाणी सुटायचं, अन्न बघितलं की पाणी सुटायचं.
हे सारखं चालू. घंटी वाजली, अन्न आणून ठेवलं, कुत्र्याला लाळ निर्मिती झाली. घंटी वाजली, अन्न आणून ठेवलं, लाळ निर्मिती झाली. घंटी वाजली, लाळ आली, घंटी वाजली, अन्न आलं, लाळ निर्मिती झाली. घंटी वाजली, अन्न आलं, यानं ते लाळ निर्मिती केली. ह्या क्रियेला त्यानं अनैसर्गिक स्रोत द्यायला सुरुवात केलं. त्यानं परत काय केलं, असोसिएट निर्माण झालं, साहचर्य. घंटी वाजली की अन्न येतं, हे कुत्र्याच्या डोक्यामध्ये काय झालं, फिक्स झालं. घंटी वाजली की अन्न येतं, हे कुत्र्याच्या डोक्यामध्ये फिक्स झालं. परत परत ह्या पॅव्लोवनं काय केलं, फक्त घंटी वाजून पाहिली, तर अन्न पाहिल्यानंतर जेवढी लाळ निर्मिती होते तेवढीच नुसतं घंटी ऐकल्याबरोबर ती लाळ निर्मिती झाली. आणि मग परत त्यानं काय केलं की काही वेळेस नुसतंच घंटी वाजवली, अन्न दिलंच नाही. असं जेव्हा वारंवार झालं, नुसतंच घंटी वाजवायची, अन्न द्यायचं नाही, नुसतंच घंटी वाजवायची, मग इथं काय झालं, त्या नैसर्गिक घटकाबरोबर जे काही तुमचं सहसंबंध निर्माण झाला तो त्या ठिकाणी तुटला. मग घंटी वाजली की लाळ निर्मिती होईच ना, लाळ निर्मिती होईच ना. म्हणजे नैसर्गिक चेतकाबरोबर अनैसर्गिक प्रतिक्रिया मिळवण्यासाठी तुम्हाला नैसर्गिक चेतकाबरोबर अनैसर्गिक चेतकाची जोड द्यावी लागते. हे त्याने त्याच्यामध्ये सिद्ध केलं आणि इथं दाखवून दिलं. नैसर्गिक चेतक काय होता, नैसर्गिक चेतक होतो अन्न. अनैसर्गिक चेतक काय होतं याच्यामध्ये, बघूया तुमचं लक्षात येते. अनैसर्गिक चेतक काय होतं, घंटी वाजवणं. व्हेरी नाईस, व्हेरी नाईस. करेक्ट. घंटी वाजायची, अन्न यायचं, लाळ निर्मिती व्हायची. मग परत काय झालं, अन्न दिलंच नाही पण घंटी वाजली, लाळ निर्मिती झाली की नाही झाली, झाली की नाही झाली, झाली. मग इथं स्टेटमेंट काय होतं बघा, की नैसर्गिक गोष्ट काय होती, ते अन्न. अनैसर्गिक काय होतं, घंटा. मग अनैसर्गिक जेव्हा प्रतिक्रिया येते किंवा अनैसर्गिक घटना ज्यावेळेस घडते त्यावेळेस प्रतिक्रिया कशी दिली जाते, नैसर्गिक चेतकाला जशी दिली जाते तशीच झाली. म्हणजे अन्न जेव्हा ठेवल्यानंतर जशी लाळ निर्मिती व्हायला लागली तशी नुसतं घंटी वाजल्यावर द्या व्हायला लागली. आलं का लक्षात आता, आलं का? हो सर. हो. समजलं. आता अजून डीप मध्ये जाऊन सांगायची गरज नाही ना. नाही. आता येऊ आता माघारी येऊ. आता हा प्रयोग पण तुमचा समजला. आता माघारी येतो आणि व्याख्या तुमच्या त्या समजवून सांगतो जिथे तुम्ही कन्फ्युज होत होता. अभिजात अभिसंधान म्हणजे एका नैसर्गिक उद्दीपकाशी दुसऱ्या तटस्थ उद्दीपकाचा सहसंबंध प्रस्थापित करणं. म्हणजे अनैसर्गिक उद्दीपकाबरोबरच नैसर्गिक प्रतिक्रिया द्यायचं काम लावायचं, त्यांचा सहसंबंध मिळवायचं. जसं की ते अन्न दिसल्यावर लाळ निर्मिती होत होती, परत ते घंटी बरोबर त्यानं असोसिएट केलं आणि नुसतं बेल जरी वाजली तरी त्याची लाळ निर्मिती होत होती. याच्यामुळं काय होतंय, तर जे तटस्थ उद्दीपक होतं त्या तटस्थ उद्दीपक काय आहे, घंटा, नंतर एकटाच शिकलेला प्रतिसाद निर्माण करतो. म्हणजे नुसतं घंटा वाजली ऑटोमॅटिक लाळ निर्मिती होते. हे तो ते शिकतो. म्हणून विद्यार्थ्यांना कधीही शिकवत असताना नैसर्गिक उदाहरणं देऊन शिकवा आणि त्याची जोड अनैसर्गिक घटनेशी, अनैसर्गिक वस्तूंशी जोडून द्या, असं अभिजात अभिसंधान म्हणतं. याचं नेचर काय आहे, स्वरूप काय आहे, तर हे अध्ययन प्रतिक्रियात्मक आहे आणि अनैच्छिक आहे. अनैच्छिक असताना त्याच्यामध्ये अनैच्छिक म्हणजे काय, ऐच्छिक म्हणजे कंपल्सरी, अनैच्छिक म्हणजे जिथे कंपल्शन केलं जात नाही. शिकणारा वातावरणावर प्रतिक्रिया देतो आणि साधक अभिसंधानामध्ये क्रिया करत नाही. साधक अभिसंधानाप्रमाणे तो क्रिया करत नाही. शिकणारा वातावरणावर प्रतिक्रिया देतो की अन्न आलं की काय केलं त्यानं, अन्न आलं की काय केलंय, लाळ निर्मिती केली, प्रतिक्रिया दिली. जसं उंदराला बटन दाबल्याबरोबर अन्न मिळत होतं,
आणि चुकीच्या ठिकाणी दाबल्यावर करंट भेटत होता. म्हणजे तिथं काय काम होतं? बुद्धीचं नाही, क्रियेवर म्हणजे प्रतिक्रियेवर तिथे शिकत होता. प्रतिक्रिया चांगली असेल तर त्याला तो लक्षात ठेवायचा आणि प्रतिक्रिया जर घातक असेल तर तो विसरायचा. म्हणून तिथं लोपन आलं, आहे का नाही? तसं म्हणजे बघा, स्किनरच्या आणि पॅव्लॉवच्या ह्या प्रयोगामध्ये कितपत साम्य आहे हे सुद्धा आपल्याला कळलं पाहिजे. म्हणून प्रश्न सुद्धा तुम्हाला येणार आहे बघा, की स्किनर, हर्नोडाईन आणि पॅव्लॉव यांच्यामधले साम्य काय, साम्य यांच्या प्रयोगामध्ये आणि काय फरक आहे यांच्या प्रयोगामध्ये, हा विचारला जातो. शिकणारा वातावरणावर प्रतिक्रिया देतो, हे अभिजात अभिसंधानामध्ये पण आहे आणि साधक अभिसंधानामध्ये सुद्धा आहे. उद्दीपकाचे नाव जे आहे या ठिकाणी ते प्रतिसाद अभिसंधान असं यांनी दिलेलं आहे. उद्दीपकाला त्यांनी नाव दुसरं काय दिलेलं आहे तर प्रतिसाधक अभिसंधान. आता ह्याच्यामध्ये नेमके टप्पे काय आहेत आणि कशा प्रकारचे आहेत हे पाहून घेऊया, म्हणजे आपल्याला ते लक्षात येते. तर अभिसंधानापूर्वी नैसर्गिक उद्दीपक जे आहे ते दाखवलं जातं. ते नैसर्गिक उद्दीपक काय आहे? अन्न आहे. नैसर्गिक प्रतिक्रिया काय आली? नैसर्गिक प्रतिक्रिया काय आली? अन्न दिसल्यावर कुत्र्याला अन्न दिसलं, नैसर्गिक प्रतिक्रिया हे झालं, स्टिम्युलस आहे. आता रिस्पॉन्स लाळ निर्मिती होणे, एकदम म्हणजे त्यातच तो उद्दीपक सांगितला तो म्हणजे घंटा, ठीक आहे नाही? सुरुवातीला नुसता घंटा वाजला, प्रतिसाद काय आला का त्याचा? प्रतिसाद काय आला का? नाही आला. मग जेव्हा अभिसंधान बरोबरच म्हणजे ज्या वेळेस तो नैसर्गिक उद्दीपक दाखवला गेला त्याच वेळेस घंटाची जोडली केली गेली. घंटा, अन्न, लाळ निर्मिती, घंटा, अन्न, लाळ निर्मिती. मग त्याचं काय झालं की नैसर्गिक चेतकाबरोबर अनैसर्गिक चेतक जे आला त्या अनैसर्गिक चेतकाला सुद्धा त्यानं नैसर्गिक चेतक समजून प्रतिक्रिया द्यायला सुरुवात केली. म्हणून तटस्थ उद्दीपक अधिक नैसर्गिक उद्दीपक म्हणजे घंटा वाजवणं आणि लगेच त्वरित अन्न द्यायचं आहे. घंटा वाजवायची, अन्न द्यायचं, घंटा वाजवायची, अन्न द्यायचं, मग लगेच आळ निर्मिती त्याची. मग इथं काय झालं? दोघांचं कोरिलेशन झालं, सहचार्य झालं की आता घंटा वाजते म्हणजे अन्न येणार आहे. मग मग परत काय झालं अभिसंधानानंतरनं की हे प्रयोग केल्यानंतर असं निदर्शनास आलं की ज्या वेळेस आपण अनैसर्गिक चेतक सादर करतो त्याच वेळेस ऑटोमॅटिकली ज्या पद्धतीनं आपण नैसर्गिक उद्दीपक सादर करतो त्याच पद्धतीनं त्याचा प्रतिसाद पण तसाच मिळतो, नैसर्गिकच मिळतो. हे या अभिसंधानानंतर लक्षात आलं. म्हणजे घंटा वाजल्याबरोबर लाळ निर्मिती व्हायला लागली. ते अन्न दाखवायची पण गरज नाही. अन्न दाखवायच्या अगोदर घंटा वाजत होती, म्हणून नंतर ना असं झालं की नुसती घंटा वाजली तरी कुत्रा लाळ निर्मिती करू लागला. तर हे अभिसंधानानंतर हे लक्षात आलं. मग याचा प्रयोग नेमका म्हणतो तरी काय? याचा प्रयोगाचा सगळ्यात महत्वाचा जो सब्जेक्ट किंवा त्यानं कशावर प्रयोग केला? कुत्र्यावर केला. पॅव्लॉव यानं पहिला पाहिले की कुत्रा अन्न पाहण्यापूर्वीच लाळ गाळायला लागला, आता त्याला अनैसर्गिक चेतक दिलतं ना, त्यामुळे त्यांना वाटले की कुत्र्याने शिकून हा प्रतिसाद दिला. त्यामुळे त्यांना काय वाटलं? कुत्र्यानं शिकूनच हा प्रतिसाद दिला. प्रयोगाची साधनं काय काय वापरली नाही? मांस पावडर वापरलं किंवा अन्नाचा तुकडा, हाड असं काहीतरी पार्ट वापरले, घंटा वापरली, लाळ मोजण्याचं उपकरण वापरलं, हे की नाही? एवढे सगळे पार्ट वापरले पॅव्लॉवच्या लाळ स्रावावरील प्रयोग करण्यासाठी. जो आता आपण प्रयोग पाहिला, आता हा प्रयोग तुम्हाला माहित आहे किंवा मी सांगितला, थोडक्यात कोण सांगाल हो? थोडक्यात सांगा आता काय काय झालं, म्हणजे तुम्हाला कळलं का नाही मला कळेल ना, म्हणून म्हणलं. हे प्रयोग मला सांगा कोणीतरी समजून. चला सांगा पटापट, हा प्रयोग मला समजावून सांगा.
हॅलो हॅलो बोला, ऐकू येते, बोला. अनैसर्गिक चेतकाला सुरुवातीला नैसर्गिक प्रतिक्रिया, त्यानंतर नैसर्गिक चेतक, कृत्रिम चेतक, नैसर्गिक प्रतिसाद त्याने दिला. परंतु एक वेळ अशी आली की अनैसर्गिक चेतक दिल्यानंतर सुद्धा त्यानं प्रतिसाद दिला. हा त्या प्रयोगावरून त्यानं सिद्ध केलं. या प्रयोगावरून त्यानं पावलावनं हे सांगितलं की कुत्र्याला ज्या प्रमाण आहे त्याप्रमाणे नैसर्गिक आणि अनैसर्गिक चेतकाची जर जोड घातली तर आपलं अभिसंधान किंवा अध्ययन चांगलं होतं. व्हेरी नाईस. म्हणजे तुमच्या सगळ्यांच्या लक्षात आलेलं आहे की अभिजात अभिसंधान नेमकं काय आहे आणि कसं नैसर्गिक चेतक आहे, अनैसर्गिक चेतक काय आहे, आणि आपण हे कुत्र्यावर प्रयोग याच्यासाठी केलं की अध्ययन कसं घडतं. आणि असंच आपल्या विद्यार्थ्यांचंही अध्ययन घडत असतं. म्हणून अध्ययन करत असताना नैसर्गिक चेतकाबरोबर अनैसर्गिक चेतकाची जोड द्या. म्हणून आपण त्या ठिकाणी काय करतो, ज्यावेळेस आपल्याला प्रत्यक्षामध्ये नैसर्गिक चेतक दाखवायचं होत नसतं त्यावेळेस आपण कृत्रिम चेतक दाखवतो. उदाहरणार्थ मला सांगा, तुम्ही इतिहास शिकवताय त्याच्यामध्ये ताजमहल शिकवताय. आता ह्या ठिकाणी नैसर्गिक चेतक काय असणार आहे? ताजमहल शिकवा लागले तुम्ही, काय असणार आहे ओरिजिनल नैसर्गिक चेतक काय असणार आहे? येऊ द्या उत्तर. इसवी सणावळ्या. मी ताजमहल शिकवतोय, ओरिजिनल काय? घटना सर, घडलेले नाही. घटना. मी जर ताजमहल शिकवत असेल तर त्या ठिकाणी नैसर्गिक चेतक ताजमहल झाला, बरोबर नाही? ताजमहल शिकवतो, कोणी मानला, कसा मानला, कधी मानला, ताजमहल कुणासाठी चित्र बांधला. दाखवायचं सर. हा, मग तो तुम्ही चित्र जे दाखवलं ते चित्र काय, कसलं चित्र नैसर्गिक चेतक झाला, कसला झाला? नैसर्गिक चेतक. अनैसर्गिक झाला. ओरिजिनल ताजमहल हा नैसर्गिक आहे, पण आपण वर्गात आणू शकतो का ते, किंवा मुलांना ते तिथे घेऊन जाऊ शकतो का? नाही. म्हणून त्या नैसर्गिक चेतकाच्या ऐवजी आपण अनैसर्गिक चेतक वापरला. तो म्हणजे मग मॉडेल असेल, तुमचं चित्र असेल, किंवा ते ताजमहलचं व्हिडिओ असेल, किंवा तुम्ही ते LCD वर दाखवलेलं तिथं ताजमहलचं ओरिजिनल चित्र असेल. हे जे काही तुम्ही दाखवणार ते अनैसर्गिक आहे. म्हणजे नैसर्गिक चेतकाला ज्याप्रमाणे विद्यार्थी प्रतिसाद देणार आहेत त्याच पद्धतीनं अनैसर्गिक चेतकाला देतील. म्हणून शिक्षकाचं शिकवणं हे नैसर्गिक आणि अनैसर्गिक यांच्यामधल्या सहचर्यामध्ये असलं पाहिजे. असं एवढं थोडक्यात कुणाला सांगायचं होतं? पॅवलॉवला सांगायचं होतं. आणि मग याच्यावरून पॅवलॉवनं काही नियम बनवले, जसं की आपण इथं बघितले होते, बरोबर आहे. आता इथं काय काय झाले बघा, काय काय झालं आता ते आपण बघितलं. आता या अभिसंधानाचे काही टप्पे पडले आणि त्याच्यातून आपण काय केले, काही कन्सेप्ट बाहेर काढले. आता काय काढले, तर पहिलं आहे नैसर्गिक उद्दीपक, त्याला आपण स्टिम्युलस म्हणतो. आता हा जो स्टिम्युलस आहे हा नैसर्गिक प्रतिसाद असतो. त्याला नैसर्गिक उद्दीपकाला नैसर्गिक प्रतिसाद मिळतो, जसं की अन्न पाहिल्यानंतर येणारी लाळ, अन्न नैसर्गिक आहे, आणि येणारा जे प्रतिसाद आपण दिलं लाळ निर्मिती, हे पण नैसर्गिकच आहे. म्हणजे नैसर्गिक प्रतिसादाला कसं असेल प्रतिसाद, नैसर्गिक उद्दीपकाला प्रतिसाद कसा असेल, नैसर्गिक. त्याच्यानंतर दुसरी कन्सेप्ट वापरली त्याने, तटस्थ उद्दीपक. या तटस्थ उद्दीपक मध्ये घंटा सुरुवातीला दिली बघा, त्या घंटेला कुठलाही प्रतिसाद दिला का? नाही. जर तटस्थ होतं, जर सुरुवातीला बघा फर्स्ट टाइम त्या अन्नाबरोबर घंटा जेव्हा वाजवली गेली त्या घंटेला प्रतिसाद काहीच दिला नाही. परंतु अभिसंधान जसं घडलं, तटस्थ उद्दीपक म्हणजे घंटा अधिक नैसर्गिक उद्दीपक यांची ज्यावेळेस जोड लावली, जसं की घंटा वाजवणे लगेच अन्न द्यायचं, घंटा वाजवायची लगेच अन्न द्यायचं, घंटा वाजवायची लगेच अन्न द्यायचं. मग यानं काय झालं, त्याचा सराव झाला आणि मग परिणाम काय निर्माण झाला, नुसती घंटा वाजली की लाळ निर्मिती व्हायला लागली, आहे की नाही. घंटा वाजली की लगेच अभिसंधित किंवा अभिसाधित प्रतिसाद यायला लागला. म्हणून निष्कर्ष काय येऊ शकतो त्या ठिकाणी, तर घंटा जी आहे आता एकटीच लाळ स्राव निर्माण
करते. म्हणजे अनैसर्गिक चेतक जरी असला तो, तर त्याला मात्र दिलेला प्रतिसाद आहे ते नैसर्गिक प्रतिसादकाला आपण ज्या पद्धतीनं प्रतिसाद दिलेला आहे त्याच पद्धतीनं आपण या ठिकाणी प्रतिसाद दिलेला आहे. समजलं? आता याच्यानंतर काय आहे, या तेच घटक पुढे कंटिन्यू करत आहोत आपण. विलोपन पण आलं, म्हणजे एखादी गोष्ट टाळायची असेल तर परत काय केलं बघा त्यानं, हे करत असताना जसं त्यानं नैसर्गिक चेतकाबरोबर अनैसर्गिक चेतकाची सवय लावली तसं त्यानं ते तोडायचं, सवय तोडायचं पण बघितलं. मग काय केलं त्यानं, ज्या पद्धतीनं घंटा वाजायची, अन्न यायचं, लाळ निर्मिती व्हायची. घंटा, अन्न, लाळ निर्मिती, घंटा, अन्न, लाळ निर्मिती, घंटा, अन्न, लाळ निर्मिती. परत त्यानं काय केलं ती सवय तोडण्यासाठी, नुसती घंटाच वाजवायची, अन्न द्यायचंच नाही. मग तेवढंच लाळ निर्मिती व्हायला लागली. परत वारंवार तो तेच करू लागला, नुसतं घंटाच वाजवा लागला, अन्न काय देईना. मग किती वेळेस येणार आहे लाळ परत. मग हळूहळू काय झालं, ती लाळ निर्मिती व्हायची बंदच झाली, नुसतंच घंटा वाजायला लागली. आणि मग कुत्रा बघायला लागला, लाळ निर्मिती करेना. मग ह्याच्यातून काय झालं, विलोपन झालं. जसं विलोपन इथं सांगितलं तसं स्किनरनं याच्या प्रयोगामध्ये लोपन हा शब्द वापरला होता. आठवतं का बघा, लोपन. इथं बी लोपन वापरलं, तिथं लोपन होता. आठवतं का? आठवतं का बघा? होय तर म्हणा. आठवतं. आता हे सगळं करत असताना म्हणजे एखादी गोष्ट जर आपल्याला लोप पावायची असेल किंवा एखादी सवय जर तोडायची असेल तर आपण, किंवा नैसर्गिक चेतकाबरोबर जसं अनैसर्गिक प्रतिक्रिया दिली गेली ती जर बंद करायची असेल तर ते लोपन मध्ये येतं. हळूहळू ती नष्ट होते. लोपन म्हणजे हळूहळू ती कमी होत जाते, नष्ट होत जाते. आता उत्स्फूर्त पूर्वप्राप्ती म्हणजे विलोपन झाल्यानंतर काही वेळेच्या अंतराने पुन्हा CS दिल्यास आर्यचा पुन्हा उदय होतो, पण तीव्रता कमी असते. म्हणजे काय झालं बघा, आता पहिलं काय केलं, घंटा, अन्न, घंटा, अन्न, लाळणी, घंटा, अन्न, लाळणी, सवय लागली. मग नुसतीच घंटा वाजली, नाळ निर्मिती व्हायला लागली. पण नुसतं सारखं जेव्हा घंटा वाजायला लागली तेव्हा त्याची लाळ निर्मिती कमी व्हायला लागली आणि ते लोपन झालं, विसरलं. पण परत जर त्यानं पुन्हा तीच क्रिया लावली, घंटा, अन्न, लाळ निर्मिती, घंटा, अन्न, लाळ निर्मिती व्हायला लागली, म्हणजे परत सुद्धा ती आपण त्याला ती प्रतिक्रिया देऊ शकतो. पण तीव्रता पहिल्यासारखी नसणार आहे, कमी असणार आहे. अजून कुठं बंद होते का, खरंच येते का, हे त्याला वाटत. मग याच्यावरून आपण काय जनरलायझेशन केलं, उद्दीपकाचं सामान्यीकरण काय झालं की CS म्हणजेच घंटा जी आहे सारखाच इतर उद्दीपकामुळे RS प्रतिसाद देऊ शकतो, तो CR प्रतिसाद देणे. म्हणजेच घंटा वाजली की अन्न निर्मिती होते, अन्न निर्मितीला ज्या पद्धतीनं तो लाळ निर्मिती करतो तेवढीच लाळ निर्मिती फक्त घंटा वाजल्यामुळं व्हायला लागली. म्हणजेच काय झालं, अनैसर्गिक चेतकाला नैसर्गिक प्रतिक्रिया त्या ठिकाणी दिली गेली आहे. आता उद्दीपक भेदिनीकरण म्हणजे शिकणारा जो CS आहे, कोणता असेल ना, मग विद्यार्थी असो कुत्रा, आणि इतर सामान्य उद्दीपक यांच्यातील फरक ओळखतो आणि फक्त CS लाच CR प्रतिसाद देतो. म्हणजे एकदा का लक्षात आलं त्याच्या नैसर्गिक प्रतिसादकाला जी प्रतिक्रिया द्यायची आहे तशीच प्रतिक्रिया अनैसर्गिक प्रतिसादकाला द्यायची हे लक्षात आलं की तो त्या वेळेस ती घटना तो करू शकतो. समजलं का? कळतंय का? लक्षात येते का? हो सर. त्या भावनांचा आता बघा, शैक्षणिक आणि व्यावहारिक उपयोग. याचं शैक्षणिक आणि व्यावहारिक उपयोग. आता शैक्षणिक आणि व्यावहारिक उपयोग बघण्याच्या अगोदर याने सुद्धा याच्या अध्ययनाचे काही नियम मांडलेले आहेत, ते नियम आपण या ठिकाणी बघून घेऊया. आता अभिसंधान प्रक्रियेचे काही स्थूल नियम आहेत. कसले नियम आहेत? स्थूल. आता बघा, एकूण 4 याचे नियम आहेत. एकूण किती नियम आहेत त्याचे? 4. पहिला नियम आहे दृढीकरण नियम. पहिला आहे दृढीकरण नियम, लॉ ऑफ रेनिफोर्समेंट. लॉ ऑफ रेनिफोर्समेंट, दृढीकरण नियम.
कसला नियम? दृढीकरण. दुसरा दृढीकरण कुठं झालं व्हायचं? CS ला RS दिल्यानंतर, आहे का नाही? दृढीकरण झालं का नाही? म्हणजे नैसर्गिक चेतकाबरोबर जेव्हा अनैसर्गिक चेतक सादर केला गेला तर त्या अनैसर्गिक चेतकाला सुद्धा प्रतिक्रिया तशीच दिली गेली जशी नैसर्गिक चेतकाला दिली जाते. त्याचं दृढीकरण झालं, परिपाठ झाला, सराव झाला. आता हे दृढीकरणाचा नियम पहिला आहे लॉ ऑफ रेनिफोर्समेंट, दृढीकरण नियम. दुसरा नियम आहे उद्दीपक सामान्यीकरण नियम. उद्दीपक सामान्यीकरण नियम, लॉ ऑफ स्टिम्युलस जनरलायझेशन. उद्दीपक सामान्यीकरण नियम. उद्दीपक विलोपन, पुढचा नियम आहे उद्दीपक विलोपन. एक्झिक्युशन ऑफ स्टिम्युलस, एक्झिक्युशन ऑफ स्टिम्युलस, उद्दीपक विलोपन. आणि चौथा आणि शेवटचा आहे उद्दीपक नियोजन. उद्दीपक नियोजन. जर कोणत्याही उद्दीपकाशी आपल्याला एखादी प्रतिक्रिया अभिसंधित करायची असेल तर त्यासाठी आपल्याला पुरेशा आवर्तनाची गरज आहे. आवर्तन म्हणजे रिपिटेशन, सराव, तेच ते, है की नाही? जे कुठलंही उद्दीपकचा त्या उद्दीपकाला किंवा त्या प्रतिक्रियाला आपल्याला अभिसंधित करायचं असेल, हे अभिसंधित म्हणजे जोड द्यायची असेल, साहचर्य निर्माण करायचं असेल तर आपल्याला आवर्तन करावं लागतं. आवर्तन म्हणजे रिपिटेशन, पुन्हा तेच तरच ते जुळून येतो, अन्यथा जुळून येत नाही. जर अनैसर्गिक उद्दीपकाबरोबर, बघा मी काय म्हणतो, जर अनैसर्गिक उद्दीपकाबरोबर नैसर्गिक उद्दीपक दिला गेला नाही, जर अनैसर्गिक उद्दीपकाबरोबर नैसर्गिक उद्दीपक दिला गेला नाही तर अनैसर्गिक उद्दीपकाशी अभिसंधित झालेला प्रतिसाद यातील साहचर्य संबंध हळूहळू लोप पावतो. बरोबर की नाही? म्हणजे सुरुवातीला घंटी वाजली, अन्न आलं, लाळ निर्मिती झाली आणि मग सवय झाली, नुसतं घंटी वाजली तरी काय व्हायला लागलं, लाळ निर्मिती व्हायला लागली. आणि मग परत तेच झाल्यानंतर नुसतं घंटी वाजायचं अन्न येईना, नुसतं घंटी वाजायची अन्न येईना. मग काय झालं, हळूहळू त्याचं घंटी वाजणं आणि लाळ निर्मिती न होणं याचा सराव झाला. म्हणून तर अनैसर्गिक उद्दीपकाबरोबर नैसर्गिक उद्दीपक दिला गेला नाही तर अनैसर्गिक उद्दीपकाशी अभिसंधित झालेला प्रतिसाद यातील साहचर्य संबंध हळूहळू लोप पावतो किंवा नष्टच होऊन जातो. आणि लोपनातूनच आपण दैनंदिन जीवन विस्मरण म्हणतो. लोपन म्हणजेच विस्मरण. काही दैनंदिन जीवनामध्ये आपण विसरतो. सगळ्याच गोष्टी लक्षात ठेवतो का? सगळ्याच गोष्टी आहेतच आहे का? भरपूर गोष्टी आपण शिकल्या, मग प्रत्येक गोष्टी ते लक्षात राहतात का? मग त्या ठिकाणी आपण तोडून पण देतो. ते सगळं आपल्या संदर्भामध्ये स्मरण विस्मरणामध्ये लागू होतं. आपण जन्मल्यापासून सगळ्याच गोष्टी आपल्याला आठवतात का? A to Z, डे वाय डे, दिवसात वर्षातल्या 365 प्लस दिवसामध्ये ज्या घटना घडल्या त्या सगळ्या आठवतात का आपल्याला? आठवतात का? नाही. का आठवत नाही? तर त्याचं सहचार्य संबंध संपलं. तर जेव्हा गरज असते, ज्या गोष्टीची गरज असते आणि ती सारखी वापरली जाते तीच लक्षात राहते, आणि जी गोष्ट वापरत नसते ती अडगळीत जाते, म्हणजे विस्मरणामध्ये जात असते. तसंच या
स्मरणाचं आणि विस्मरणाचं आहे. विस्मरण जे असतं की नाही ते काळानुरूप आपलं हळूहळू होणारा जे आपलं साहचर्य संबंधाचा रॅस आहे तो होत असतो. आणि विलोपन जे आहे हे दृढीकरणाच्या अभावाचा परिणाम आहे. विलोपन, विस्मरण हे त्या घटकाच्या साहचर्याचा संबंध रॅस होण्याशी आहे, तर विलोपनाचा हा दृढीकरणाच्या अभावाचा आहे. ते दृढीकरणच घडलं नाही मग ते विलोपन होत जातं, हळूहळू ते नष्ट होत जातात. आता अभिसंधानाच्या संदर्भामध्ये जर बघायचं जर झालं तर आपण याचं शैक्षणिक उपयोजन काय करू शकतो, शैक्षणिक उपयोजन काय करू शकतो किंवा काय सांगू शकतो. अभिसंधान, अभिजात अभिसंधान जे पाहिलं त्या संदर्भात काय पाहू शकतो आपण, सांगा. चला, शैक्षणिक त्याचा उपयोग सांगा, काय करायला पाहिजे आपण. एखाद्या बाबीचं आपल्याला अध्यापन करायचं असेल तर त्याला नैसर्गिक चेतकाचा जोड द्यायची आणि त्याबरोबर अनैसर्गिक गोष्टी शिकवायच्या. म्हणजे एखादी अमूर्त गोष्ट सांगून मूर्त गोष्ट सांगून त्याला अमूर्ताकडे न्यायचं, हेच अभिजात अभिसंधानाचं खास वैशिष्ट्य आहे. बरोबर, एकदम बरोबर. नैसर्गिक आपण जे नैसर्गिक चेतक सादर करतो प्रेझेंट करतो त्याच्याबरोबर अनैसर्गिक चेतकाची जर आपण जोड दिली तर विद्यार्थी सुद्धा तसाच प्रतिसाद देतो जसा नैसर्गिक गोष्टीला देतात. त्याचबरोबर विद्यार्थ्याचे काही जी भीती असेल, जी चिंता असेल किंवा तिची आवड निवड असेल, यासारख्या भावनिक प्रतिक्रिया ज्या आहेत है की नाही, त्या विशिष्ट परिस्थितीशी किंवा वस्तूशी जोडल्या जाऊ शकतात. म्हणून शिक्षकांनी शिकवत असताना विद्यार्थ्यांची भीती, चिंता, आवड निवड याचा विचार करून अध्यापन केलं पाहिजे आणि त्याची सांगड, त्याचं साहचर्य त्या गोष्टीशी निर्माण केलं पाहिजे. म्हणून भावनांचं अध्ययन आपल्याला करता आलं पाहिजे. विद्यार्थी त्या भावनिकानुसार ते आपल्याला शिकवता आलं पाहिजे. अनुकूल, आता बघा विद्यार्थ्यांच्या शाळेबद्दलची जी काही भीती आहे किंवा परीक्षेची चिंता असते, ही कमी करण्यासाठी सुद्धा ही उपपत्ती कारणीभूत ठरेल का नाही. एखाद्या गोष्टीबद्दल विद्यार्थ्याला जर भीती वाटत असेल ती भीती कमी करता येईल का आपल्याला ह्या प्रयोगानुसार ना, येईल का नाही. हो येईल सर. येईल. एखादं उदाहरण देऊ शकाल कशी करू शकतो आपण ती भीती कमी. चुकू द्या, उदाहरण सांगण्याचा प्रयत्न करा, चुकू द्या, सांगा. विद्यार्थ्यांची एखादी भीती जर कमी करायची असेल तर काय करावं लागेल. आता उदाहरण सांगायचं झालं तर बघा, हा सांगा. परीक्षेचं महत्त्व द्यायचं. उदाहरण द्यायचं झालं तर समजा अआईची विद्यार्थ्यांच्या मनामध्ये भीती आहे, पण नैसर्गिक वस्तू नैसर्गिक गोष्टी त्याला जोड लावली आणि नैसर्गिक चेतकाबरोबर अनैसर्गिक तर त्याच्या स्मरणात आहे आणि अध्ययन चांगलं होईल त्या गोष्टी. बरोबर. अजून साध्या सोप्या भाषेत सांगायचं झालं म्हटलं तर 10वीला सध्याला बोर्ड पेपर आहे, 10वीला आहे, 12वीला आहे. मग मुलं डायरेक्ट 10वीच्या बोर्डाच्या पेपरला गेलं की ते भीतात, पेपर वेळेत सुटत नाही. मग पहिला पेपर मराठीतच असतो, सोपा असतो एकदम, तरी सुद्धा मुलं मराठी सारख्या विषयामध्ये नापास होतात. कारण काय तर भीती. पहिला पेपर कसा असेल, जड असेल, अमुक आहे तमुक आहे. पण असा अवघड सोपा असणारा पेपर सुद्धा विद्यार्थी नापास होतात. आणि आतापर्यंत केले गेलेल्या सर्वेनुसार या 10वीचा जो बोर्डाचा पेपर आहे ह्याच्यामध्ये जवळजवळ 43% विद्यार्थी ह्या पेपरमध्ये नापास होतात आणि त्याचं कारण आहे फक्त आणि फक्त भीती. मग आता मला सांगा, ही कंडिशन याला आपल्याला ही भीती या अभिजात अभिसंधानाद्वारे घालवता येईल का, आणि आलीच तर कसं घालवायचं बरं, कसं घालू सांगा जाऊ. किती सोपं उदाहरण छान दिलं. परीक्षेचा भरपूर सराव घेऊन, म्हणजे आपल्याला
ज्या पद्धतीनं बोर्डाचा पेपर घेतला जातो सेम टू सेम त्याच वातावरणामध्ये त्याच पद्धतीनं तुम्हाला तुमच्या शाळेमध्ये त्या विद्यार्थ्याचा सराव घेता आला पाहिजे. मग तीच कंडिशन तीच परिस्थिती राहिली की मुलगा सुद्धा त्याचं काय होईल, त्याचा सराव होईल, त्याला मग नैसर्गिक चेतकाची सवय लागेल आहे की नाही. आणि मग ऑटोमॅटिकली इथं जसं आहे तसं मग तुम्ही त्याचं कुठेही घ्या ऑटोमॅटिकली उत्तर देत राहील. म्हणून कधीही विद्यार्थ्यांचा डायरेक्ट 10वीच्या बोर्डाचा पेपर दिला जात नाही, तर अगोदर सराव पेपर असतो, पूर्वपरीक्षा असते आणि मग त्याचे तिथे सराव होतो आणि मग तो डायरेक्ट पेपरला फेस करतात. मग काही चांगल्या सवयी लावता येतात, वाईट सवयी सुद्धा तोडता येतील का नाही. जसं की स्किनरनं केलं, स्किनरनं प्रबलन दिलं सकारात्मक आणि नकारात्मक. स्किनरनं शिक्षा केली पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह. तसं आपल्याला किंवा याच्या अभिजात अनुसंधान या उपपत्तीमध्ये सुद्धा आपल्याला चांगल्या सवयी लावता येतात, नकारात्मक गोष्टी त्याच्यातून टाळता येतात है की नाही. मग शिक्षकांचा राग काढून टाकून सकारात्मक प्रतिक्रिया, चांगले गुण विद्यार्थ्यामध्ये भरता येतील. म्हणजे नकारात्मक परिस्थिती काय आहे, शिक्षकांना राग आला आणि राग येणं चांगलं नाही, परंतु मग आपण त्या ज्या काही राग असेल या सगळ्या गोष्टी असतील ते काढून टाकून आपल्याला विद्यार्थ्यामध्ये किंवा त्या शिक्षकामध्ये सुद्धा सकारात्मक प्रतिक्रिया भरता आली पाहिजे. म्हणजे काही झालं किती झालं तरी शांत राहता आलं पाहिजे, चांगले गुण आपल्याला जोडता आले पाहिजे ठीक नाही. असं आपल्याला चांगल्या सवयी जोडता येतात. त्याचबरोबर जाहिरातीमध्ये ज्या पद्धतीनं आकर्षक संगीत असतं, उत्पादनाची माहिती असते आणि त्या उत्पादनाशी आपल्याला जोडलं जातं आणि ज्यामुळं उत्पन्नाबद्दल आपल्यामध्ये सकारात्मक भावना निर्माण होते आणि ज्या दिवशी आपण ती जाहिरात पाहतो लगेच दुसऱ्या दिवशी वाटतं की ते आपल्या घरी आलं पाहिजे आहे की नाही. जाहिरात पाहून वाटतं, मग त्याचं गरज कितपत आहे काय माहित नाही. बघा आपण कधी कधी डिमांड मध्ये गेल्यानंतर न सुद्धा अशा अनावश्यक वस्तू घेऊन येतो ज्याची घरी आल्यावर कळतं की याची काय गरजच नव्हती आहे की नाही. ते रचना, त्याची जाहिरात, त्याची मांडणी अशी केलेली असते आकर्षक की ऑटोमॅटिक आपसूक गरज नसताना सुद्धा आपण ती खरेदी करतो. का तर त्यावेळेस त्याचं तिथलं वातावरण आहे ते कृत्रिम असतं पण ते नैसर्गिक पद्धतीनं बनवलेलं असतं. म्हणून आपण त्याला सुद्धा प्रतिसाद तशाच पद्धतीचा देतो आणि न कळत आपण 2,500-3 हजाराचा बिनकामाचा मटेरियल घेऊन येतो. बरोबर आहे का चुकीचं आहे, बरोबर का नाही. होतं की नाही आपलं पण असं. हो सर. हो सर. तर आज आपण थर्मोडाईकची उपपत्ती ज्याचं नाव आहे, काय नाव आहे बरं थर्मोडाईकच्या उपपत्तीचं, काय नाव आहे, प्रयत्न प्रमाद. त्याला आपण उपपत्ती पाहिली की ज्याच्यामध्ये प्राथमिक आणि दुय्यम नियम पाहिले, त्याचा प्रयोग पाहिला, त्याचे शैक्षणिक उपयोजन पाहिले. त्यानंतर आपण स्किनरची पाहिली, स्किनरच्या BF स्किनरनं कुणावर प्रयोग केला पाहिलं, काय प्रयोग होता हे पाहिलं, त्याचे नियम पाहिले, त्याच्यामध्ये महत्वाच्या गोष्टी पाहिल्या, त्याचं शैक्षणिक उपयोजन पाहिलं. त्यानंतर आपण इव्हान पेट्रोविक पॅव्लोव याची उपपत्ती पाहिली जी अभिजात अभिसंधान म्हणून ओळखली जाते, त्याचेही प्रयोग पाहिले, त्याच्याचे महत्वाचे शब्द पाहिले, त्या शब्दांच्या व्याख्या आपण जाणून घेतल्या, त्याचं शैक्षणिक महत्व आपण पाहिलं. हे सगळं आपल्या लक्षात राहणार आहे की नाही. अजून या सहचर्यवादामधल्या 2 अजून प्रयोग बाकी आहेत. तर ते कंटिन्यू करायचं का पुढच्या 2 तासाला ते 2 आपण संपवून टाकू. जी हलची आहे आणि कर्टलेविनची आहे. या 2 उपपत्त्या आपल्याला पुढच्या तासामध्ये बघायच्या आहेत. आता आपण या ठिकाणी थांबूया. थांबायचं का?